ते 2 वर्ष महत्त्वाची होती, कारण मी 2 वर्ष अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करणं जिथे मी पुढे काहीच करणार नाही आहे. पहिली असाइनमेंट जर असेल तर ती मराठीतलीच असेल? मराठीच, इंग्लिश टू मराठीच केलं होतं. म्हणजे जी काही मेन लँग्वेज असेल, चायनीज टू मराठी पण डब केलं आहे. तर याचं साधारण काय मार्केट, कमर्शियल मार्केट आहे असं जर म्हटलं तर? लहान मुलांकरता असं काही एक सेगमेंट जो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम डेव्हलप होऊ शकतो का? कोकोमेलन आणि ह्या त्या गोष्टी, पण मराठी कॉन्टेंटला पेजच नाही. तर त्याकरता फ्लोटिंग पॉईंट स्टुडिओ जो आहे तो काही कोर्सेस किंवा पुढे तुमचं काही एक्सपान्शनचं प्लॅन आहे की ही इंडस्ट्री ॲटलिस्ट आपण याच्यावरती जम बसवावा? नमस्कार मित्रांनो, मी अमोल चव्हाण तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो आहे. आज आपला विषय आहे साऊंड डबिंग आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. यामध्ये मराठी क्षेत्रात काय संधी असू शकतात, कुठल्या संधी येतात आहेत आणि त्या संधीकरता आपण कसं तयार असायला पाहिजे, तर यावरती आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्याकरता आपल्यासोबत आहेत द फ्लोटिंग पॉईंट स्टुडिओचे संस्थापक निमिष जोशी सर. आजचा हा पॉडकास्ट भन्नाट होणार याबद्दल काही शंकाच नाही. तर येणारे संधी आपण कसे तयार असावे याकरता मी निमिष तुझं या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. थँक्यू. तर निमिष, आजच्या भागामध्ये तुझं स्वागत आहे. फ्लोटिंग पॉईंट स्टुडिओची सुरुवात ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. म्हणजे मला लहानपणापासनं जॉब करायचा नव्हता फॉर सम रिझन, माहीत नाही का, पण नव्हता करायचा. असं माझं एक होतं ठरलेलं की 11वी-12वी च्या आसपास माझं असं ठरलं की आपण नको करायला जॉब, काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट करू. तर मी 10वी-11वीत असताना गिटार शिकायला चालू केलेलं. सो नाशिकला मी होतो तेव्हा नाशिकला गिटार शिकायला लागलो आणि मग पुण्यात येऊन परत इथे पण कंटिन्यू केलं. मी 2007 साली पुण्यात आलो 12वी झाल्यावर. आणि मग इथे मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये गिटार शिकायचो तो एक रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. सो त्यांनी त्या रेकॉर्डिंग स्टुडिओच्या रूम्समध्येच त्यांचं इन्स्टिट्यूट चालू केलं होतं आणि एक 2-3 वर्ष मी त्यांच्याकडे जात होतो. आणि मग माझं आणि त्या सरांचा चांगला रॅपो बिल्ड झाला आणि तेव्हा ते त्यांचा स्वतःचा अल्बम रेकॉर्ड करत होते तिथेच. सो आमचा क्लास झाल्यावर 8-8:30 नंतर सर रेकॉर्डिंग करायचे आणि ते स्वतः गिटारिस्ट होते, त्यामुळे ते गिटार ओरिएंटेड असा त्यांचा अल्बम होता. सो तिथे मला ह्या रेकॉर्डिंग क्षेत्राबद्दल कळलं फर्स्ट टाईम आणि इंटरेस्टिंग वाटलं की वेगवेगळं काहीतरी सॉफ्टवेअर्स वापरतात किंवा ते आपण नेहमी फेडर्स बघतो, त्याचा काय उपयोग असतो किंवा ओव्हरऑल रेकॉर्डिंग टेक्निक काय असतं, मायक्रोफोन म्हणजे काय, मग ते वेगवेगळे ॲम्प्लिफायर्स वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे इंट्रोड्यूस झालो आणि ते खूप मला फॅसिनेटिंग वाटलं की अरे काहीतरी चांगलं इंटरेस्टिंग हे वाटतंय, तर आपण हे क्षेत्र एक्सप्लोर करू. मग त्याच्यानंतर मी तिथेच एक आमचे सर होते जे तिथे रेकॉर्डिंग इंजिनियर होते, त्यांच्याकडे एक 2-3 महिन्याचा कोर्स केला. त्याला ॲविड सर्टिफिकेशन असं म्हणतात, जे प्रो टूल्स नावाचं ग्लोबली युज्ड ऑडिओ रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर आहे. त्याचे ते वर्कशॉप्स किंवा ट्रेनिंग्स कंडक्ट करतात आणि ते सर्टिफाय करतात. तुम्ही ॲविड सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर किंवा ॲविड सर्टिफाईड युजर आहात त्या सॉफ्टवेअर, म्हणजे ते सॉफ्टवेअर तुम्ही वापरण्याचं केपेबल आहात असं. सो त्याच्यात मी थोडंसं ऑडिओचं ट्रेनिंग घेतलं आणि मग त्याच स्टुडिओमध्ये ॲज अ इंटर्नशिप म्हणून काम करायला लागलो. हे होतं 2012च्या आसपास. मी तुला विचारणारच होतो की हे वर्ष कुठलं होतं. 2000 जसं तू म्हणतो की 10वी आणि 12वी नंतर तुला इमिजिएटली त्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जायला लागला, तेव्हा कुठेतरी आपण इंजिनिअरिंग व्हावं, डॉक्टर, पीईटी इतर क्षेत्र चूज करायचे. तेव्हा ऍक्च्युली मी बीएससी करत होतो, म्हणजे फर्ग्युसनमध्ये मी बीएससी इलेक्ट्रॉनिक्सला ऍडमिशन घेतली होती. पण साईड बाय साईड ह्या गोष्टी करत होतो, म्हणजे क्लासला तेव्हा जायचो. पण एमएससीच्या वेळेस मी पहिल्या वर्षी फेल झालो. म्हणजे 9 पैकी 6 सब्जेक्टमध्ये मी फेल झालो आणि तेव्हा मी मला करायचंच नव्हतं, पण उगाच आपलं काहीतरी पाहिजे एक मास्टर्स डिग्री म्हणून आई बाबा म्हणत होते की तू कर, बघू आपण साईड बाय साईड, तुझं चालूच आहे ना क्लास शिकतोयस वगैरे. तर म्हटलं मी 2 वर्ष त्याच्यात घालण्यापेक्षा 2 वर्ष मी करिअर, म्हणजे 2 वर्ष एमएससी करून मला त्याच्यात पुढे काहीच करायचं नसेल तर मी ते 2-3 वर्ष मी ह्या फील्डमध्ये घालतो जिथे मला ऍक्च्युली काहीतरी करायचंय. सर मग ते सर्टिफिकेट डज नॉट मेक एनी डिफरन्स, म्हणजे तुम्हाला मास्टर्स डिग्री मिळवते मला काही घेणं देणं नव्हतं, पण ते 2 वर्ष महत्त्वाची होती, कारण मी 2 वर्ष अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करणं जिथे मी पुढे काहीच करणार नाहीये, पण वर्सेस मी अशा फील्डमध्ये ते 2-3 वर्ष घालवणं जिथे मला खरंच काहीतरी करायचंय. सो ते मी डिसिजन आणि घेतला आणि माझ्या आईबाबांनी खरंच सपोर्ट केला की ठीक आहे तू कर, 2 वर्ष बघू आपण काय होतंय. पण फ्रँकली ते 2 वर्षात काहीच झालं नाही.
म्हणजे मी 2 वर्षात आई-बाबांना म्हटलं, "मी तुम्हाला काहीतरी याच्यात करून करून दाखवतो." दाखवतात. पण तेव्हा काहीच झालं नाही आणि आई-बाबा पण पेशंट होते, की "ठीक आहे, नाही, ओके, प्रॉब्लेम नाही, तू कर काय." आणि मी काही ना काहीतरी करत होतो. तेव्हा शिकलो. मग तिथेच त्या स्टुडिओत इंटर्नशिप करायला लागलो. ही हं, हं. 2013 ची वगैरे गोष्ट असेल. मग त्याच्यानंतर मी एक 2-3 वर्ष शंकर महादेवन अकॅडमीमध्ये काम केलं ॲज अ म्युझिक इन्स्ट्रक्टर. बरं. सो त्यांचं गिटार करिक्युलम असेल किंवा पुण्यात त्यांचं काही त्यांना सपोर्ट लागतो बिझनेस डेव्हलपमेंटसाठी मी 2-3 वर्ष शंकर महादेवन अकॅडमीमध्ये काम केलं. तेव्हा रेकॉर्डिंगचा माझा काही फारसा संबंध नव्हता. पण बॅक ऑफ द माइंड कुठे ना कुठे काहीतरी होतं, की आपल्याला स्टुडिओ स्वतःचा करायला आवडेल, असं माझ्या डोक्यात होतं. ध्येय होतं ध्येय ॲक्चुअली. होतं, पण त्याच्यात मी कधी विचार नव्हता केला. हं, हं. बट माझं असं म्हणणं आहे, मला असं नेहमी वाटतं, की एखाद्या गोष्टीची जी वेळ येते, हं. ती म्हणजे त्याच गोष्टी तेव्हाच घडतात, ती वेळ आल्याशिवाय. तर 2015 मध्ये मग मी डिसिजन घेतला, की आपण आता स्टुडिओ आपला चालू करू. सो मला तशी लोकं पण भेटली, जी मला स्टुडिओ डेव्हलप करायला मदत केलं. हं, हं. नाहीतर युजुअली कन्सल्टेशन्स खूप घेतात बाहेर. पण मला मित्र एक खूप चांगला मिळाला, ज्याने मला फ्रीमध्ये सगळं कन्सल्टेशन्स करून दिली, की कसा पाहिजे स्टुडिओ, मग तू कसं कर, काय कर, ह्या हं, सगळ्या हं, हं. गोष्टी. आणि 2016 12 फेब्रुवारी 2016ला मी शंकरजी आले होते स्टुडिओच्या ओपनिंगला माझ्या. बरं, तेव्हापासून मी ह्या व्यवसायात आहे. बरं. आणि तेव्हापासनं आत्तापर्यंत आपण मोस्टली मराठी डबिंग आणि हं. मराठी फिल्म इंडस्ट्री रिलेटेड कामं करतोय. हं, हं, मग हं. पहिली 2-1 वर्ष ऑलमोस्ट बऱ्याचशा मराठी फिल्म्सचं पोस्ट प्रोडक्शन, बरं. साउंड पोस्ट प्रोडक्शन, ज्याला साउंड डिझाइन किंवा फॉली किंवा डबिंग असं म्हणतात, त्या गोष्टी माझ्याकडे होत गेल्या. आणि 2018च्या एंड नंतर मी कंप्लीटली लोकलायझेशन किंवा डबिंग हं, जे हं, हं. कंटेंट असतं ॲनिमेटेड कंटेंट, त्याचं मराठी लँग्वेजमध्ये डबिंग ह्या बरं. फोकसनी 2019 पासून फोकस्डली मराठी लँग्वेज डबिंगसाठी काम करतोय. पण जेव्हा आपण म्हणतो, की आपण आपला जो निश एरिया आहे, की तो मराठी भाषेवरती आपण जास्त फोकस करतोय. बरोबर. तेव्हा तुला असं कुठेतरी वाटलं होतं, की खरंच यामध्ये एवढं पुढे जाऊन आपण काम करू शकतो, जर मराठी भाषेत जर काम पुढे करायला गेलो तर? आणि तो एरिया कसा होता? म्हणजे तो इरा कसा होता, की तेव्हा खरंच तुला कॉल्स यायचे, की आम्हाला पर्टिक्युलरली मराठी हां, भाषेमध्ये म्हणजे मला ज्यांचे जे क्लायंट माझे होते त्यांच्याकडनं फोन आलेले, की त्यांना मराठी लँग्वेजमध्ये म्हणजे ते 12 लँग्वेजेसमध्ये करतात ऑलरेडी कंटेंट. बरं. सो मेनली त्यांचा कंटेंट इंग्लिशमध्ये असतो. जो हं. हिंदी, गुजराती, बेंगॉली, तमिळ, तेलुगू, कन्नडा, नेपाली आणि अजून कुठलीतरी मराठी. हं. अशा 12 भाषेत ते कंटेंट टीव्हीला तुम्ही असाल तर तुम्हाला या भाषेत करावाच करावं लागतो. लागतं. बरं. सो आणि बिंग इन पुणे, महाराष्ट्रात असल्यामुळे मराठी आपल्याकडे ही आपली राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय हं. म्हणण्यापेक्षा मराठी म्हणजे भाषा महाराष्ट्रात बोलली आपण जाते. बोलतो. तेव्हा मराठी कंटेंट हा महाराष्ट्रातच डबू शकतो. तसं तमिळ कंटेंट महाराष्ट्रात कमी अपॉर्च्युनिटीज असतील, हं, जेवढं हं. साऊथमध्ये जास्ती असतील. तसं मराठी कंटेंट हा चं काम माझ्याकडे दिलं गेलं. आणि त्या क्लायंटबरोबर मी ऑलमोस्ट आता 4-5 वर्ष, ऑलमोस्ट 6 वर्ष झाली आपण त्यांच्या कंटिन्युअस त्यांचं जे काही मराठी कंटेंट करतात ते किंवा हं, जे हं, काही हं. कंटेंट अक्वायर करतं त्याचं मराठी डबिंगची रिस्पॉन्सिबिलिटी ही फ्लोटिंग पॉइंट स्टुडिओचीच असते. सो त्यांचे आपण ऑलमोस्ट 2-1 हजारपेक्षा जास्ती एपिसोड्स किंवा कार्टून एपिसोड्स आपण आत्तापर्यंत त्यांना मराठीत डब करून दिलेत. बरं. सो तेच. सो ते मराठीचंच काम माझ्याकडे होतं आणि मला ते करायला आवडतं बिकॉज ती आपली एक तर भाषा आहे आणि तेवढे आर्टिस्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत, की हं. व्हरायटी ऑफ आर्टिस्ट जे लागतात आपल्याला, की प्रत्येक प्रोजेक्टला मी सेम आर्टिस्ट बरोबर नाही काम करू शकत. बरं. सो कारण क्लायंटला आवाज सिलेक्ट करणं हे क्लायंटची जबाबदारी असते. आम्ही त्यांना फक्त ऑप्शन्स देतो, की हे कॅरेक्टर आहे तर ह्याला आम्ही हे 4 ऑप्शन्स बाबा. तर ते 4 ऑप्शन्स देणं त्यांना मराठी भाषा आली पाहिजे. हं. बेसिकली कळलं पाहिजे. इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट पण बेसिक करता आलं पाहिजे. हं, हं, हं. सो अशीच लोकं मी बघितली ज्यांना मराठी येतं आणि ते पुण्यातच सापडतात किंवा महाराष्ट्रात सापडतात. सो त्या दृष्टीने मग मराठी लँग्वेजचं मला मजा येते करायला. म्हणजे मी मराठी लँग्वेजचंच डब करतो. म्हणजे ती माझी एक स्पेशलायझेशन झालंय असं आपण म्हणू शकतो. बरं, जेव्हा तू असं म्हणतोय, की काही गोष्टी घडताना त्याला ती वेळ येऊ द्यावी लागते. बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे, की ती वेळेने न करता तेवढे कन्सिस्टंट एफर्ट्स देखील टाकावे लागतात. करेक्ट. एक्झॅक्टली. आहे पण एफर्ट्स तर आहेत म्हणजे त्याला काही म्हणजे पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे आलं होतं तेव्हा ते कार्टून डब होतं. तेव्हा मला असं वाटलं, की याला लहान मुलं घ्यावी लागतात की काय आता. पण लहान मुलांची शाळा आणि 100-100 एपिसोड्स मग त्यांचं ते सगळं कसं काय? मग तेव्हा मला 2-3 आर्टिस्ट असे भेटले, की "अरे नाही असं कंपल्सरी नसतं की लहान मुलंच घ्यायची. हं, हं, हं. आम्ही पण मॉड्युलेट करून हे करू शकतो." हं, हं. मग ते माझ्यासाठी पण नवीन गोष्ट होती, की क्वेशन मार्क होता, की मी हे कसं करू शकतो? बरोबर. पण त्याच्यानंतर एक प्रोजेक्ट आम्ही जेव्हा डिलिव्हर केलं 100 एपिसोड्सचा ऑलमोस्ट ते प्रोजेक्ट होता.
सो ते डिलिव्हर केल्यावर मलाही कॉन्फिडन्स आला, की 4-5 चांगले आर्टिस्ट मिळाले तर आपण ते करू शकतो. सो तेव्हापासून ती जर्नी सुरू झाली आणि आता आपण कंटेंट लोकलायझेशनमध्ये, मराठी कंटेंट लोकलायझेशनमध्ये आहोत सो कंप्लीटली. पहिली असाइनमेंट जर असेल तर ती मराठीतलीच असेल? मराठीच. इंग्लिश टू मराठीच केलं होतं. आत्तापर्यंत मी म्हणेन की ऑलमोस्ट 95% माझं काम मराठीतच झालं. बरं. म्हणजे जी काही मेन लँग्वेज असेल, चायनीज टू मराठी पण डब केलंय. बरं. डच टू मराठी डब केलंय. हं, हं. म्हणजे कार्टून होती ज्याचं लँग्वेज पण आम्हाला कळत नव्हती की तो काय बोलतोय. मग स्क्रिप्ट बघायचो. ती स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये होती. सो ते ऐकतोय डच किंवा चायनीज, स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये आणि आम्ही ते मराठीत डब करतोय. हं, हं, हं. सो ते पण एक वेगळं चॅलेंज होतं. पण कंटिन्युअस मराठीतच डब करतोय. म्हणजे काही दुसरं हिंदी आत्ता एखाद दुसरं प्रोजेक्ट मी केलं. हं, हं. पण मॅक्सिमम गोष्टी मराठीतच डब केलेल्या आपण. सो जेव्हा आपण म्हणतोय की तुझी जर्नी 2012 ते 2025 ह्या 10-12 वर्षाच्या काळामध्ये असं ह्या इंडस्ट्रीमध्ये काय चेंजेस झालेत आणि ते कशाप्रकारे आपण बघतो आहे सकारात्मक दृष्टिकोनाने बिंग ॲज अ फ्लोटिंग पॉइंट स्टुडिओ? चेंजेस तर खूप झालेत. हं. एक तर अपॉर्च्युनिटीज वाढल्यात कारण हं. कोविड नंतर OTT प्लॅटफॉर्म्सवर जेवढा काही कॉन्टेंट यायला लागला किंवा पॉडकास्ट आणि रील्स म्हणा किंवा टीव्हीवरनं लोकं इन्स्टंट मीडियावर जे यायला लागलेत, त्यामुळे गोष्टींचं लोकलायझेशन किंवा गोष्टी रिजनल लँग्वेजमध्ये कंटेंट क्रिएट करणं, ह्याची डिमांड प्रचंड वाढली. हं, हं. म्हणजे ती 2019च्या आधी माझं एवढं लक्ष नव्हतं त्या गोष्टींवर किंवा तेव्हा प्लॅटफॉर्म्स पण नव्हते किंवा अगदी. YouTube कंटेंट क्रिएटर्स पण तेवढे नव्हते. हे आता एक कोविड नंतर खूपच त्याला बूस्ट आलंय आणि आत्ता ह्या गोष्टी खूप डिमांडमध्ये आहेत. हं. सो ह्याला प्रचंड डिमांड आहे लोकलायझेशन ह्या गोष्टीला, की प्रत्येक एखादा व्हिडिओ आता आपलं पॉडकास्ट पण समजा त्याला चांगले व्ह्यूज मिळाले किंवा तर ते इंग्लिशमध्ये डब करणं, हिंदीत डब करणं, रिजनल लँग्वेजेसमध्ये डब करणं, हे चालूच असतं. बरं. सो ह्याला स्कोप खूप वाढलाय. म्हणजे गेले 10 वर्षात आता ऑलमोस्ट सगळे चॅनल्स OTT जे आपण बघतो, जिओ हं. म्हणा, सोनी, झी ह्याच्यात सगळीकडे मराठी कंटेंट करायलाच लागलेत किंवा रिजनल कंटेंट आपण म्हणू. मराठीच असं नाही, कुठल्याही लोकल भाषेमध्ये तो कंटेंट क्रिएट केलाच जातोय. बरं. सो ऑफकोर्स ते सिनॅरिओ चेंज झालाय आणि तेवढ्या अपॉर्च्युनिटीज पण वाढल्यात आणि तेवढी लोकांची चांगल्या आर्टिस्टची म्हणजे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट असेल, डबिंग आर्टिस्ट असेल, त्याची रिक्वायरमेंट पण डेफिनेटली वाढली. बरं. डेफिनेटली वाढली. पण यामध्ये जेव्हा आपण म्हणतोय नेमकं व्हॉईस डबिंग सामान्य लोकांसाठी आता हा पॉडकास्ट बरोबर. आपण करतोय त्याच्या बऱ्याचशा पुढच्या कल्पना असतात की माझा आवाज चांगला आहे, मी फार सुंदर बोलतो हां, वगैरे. म्हणजे कोणी हे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आर्टिस्ट व्हावं हा खूप मोठा म्हणजे प्रश्न माझ्या आहे. आईला वडिलांना असं वाटतं की अरे बापरे, माझ्या मुलाचा आवाज फारच गोड आहे बरं का, करेक्ट. पण तू याच्यात करिअर असं काही अनुभव आले? हां, म्हणजे आहेच त्या. म्हणजे मला रोज फोन येतात की अहो, मला आवाज चांगला आहे. माझा मित्र म्हटला माझा आवाज चांगला आहे. माझा आवाज बेसी आहे. भारत असतं मेलचा हं, हं, हं. अमिताभ बच्चन सारखा आवाज किंवा बेसी आवाज येतो, तू व्हॉईस ओव्हर कर वगैरे. हं. ह्या खूपच म्हणजे माझ्या लेखी व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट होणं और डबिंग आर्टिस्ट ह्याच्या व्हॉईसशी काही संबंध नाहीये. बरं. हा इमोशन्सशी संबंध आहे. बरं. की तुम्ही ती ॲक्टिंग आहे. हं, हं, म्हणजे हं. कॅमेरा समोर ॲक्टिंग जे आपण करतात ते ॲक्टर्स करतात. पण माईक समोरची ॲक्ट करावं लागतं ते व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचं काम असतं. बरं. आणि हे कोण करू शकेल हा खूप मोठा प्रश्न आहे. माझ्या लेखी प्रत्येक माणूस व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट होऊ शकतो आणि प्रत्येक माणूस नाही पण होऊ शकत व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट. हं, हं. असं त्याचं मी उत्तर देतो. कारण ते खूपच एक स्पेसिफिक स्किल लागतं त्याला. म्हणजे इमॅजिन करणं की तुमच्यासमोर 100 लोकं बसली आहेत, पण कोणीच नाहीये. आणि त्या इमोशनमध्ये तुम्हाला बोलायचं आहे. हे अवघड स्किल आहे. हे बरं. सगळ्यांना जमतं असं नाही. इव्हन म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ॲक्टर्सला जमेल की व्हॉईस ॲक्टिंग. हं. पण तसं पण नाहीये. बऱ्याचदा ॲक्टर्सला त्यांचा आवाज पण डब करता येत नाही. दुसऱ्यांचा तर जाऊच दे. हं. सो इट्स अ व्हेरी स्किल्ड थिंग बरं. आणि ते तुम्हाला समजा तुमच्यात ते स्किल आहे का नाही हे बघायचं असेल तर तुम्हाला ते स्टुडिओत येऊनच बघावं लागतं. हं, हं. म्हणजे माझा आवाज चांगला आहे वगैरे, वगैरे हे माझ्यासाठी 3रं-4थं गोष्ट असेल. हं, हं, हं. पहिलं स्किल आहे तुमचं इमोशन तुम्ही कसे पोर्ट्रे करू शकता. हं, हं. समोरचा कॅरेक्टर काय सांगायचा प्रयत्न करतोय, त्याचं अंडरस्टँडिंग काय आहे, तो काय इमोशन्समध्ये आहे. सो त्या कॅरेक्टरच्या भूमिकेत आपल्याला जावं लागतं. हं, हं, हं. म्हणजे जसं ॲक्टर्सला आपण शूटिंगच्या वेळेस ते त्या कॅरेक्टरच्या भूमिकेत जातात. बरोबर. तसं ॲज अ व्हॉईस आर्टिस्ट आपल्याला स्टुडिओत उभं राहून माईकच्या समोर त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरच्या भूमिकेत जाणं खूप गरजेचं आहे. गरजेचं असतं. सो तुम्हाला तुमची शैली किंवा तुमचा जो अ, तुमची जी पर्सनॅलिटी असते, हं, हं. ती विसरून जाऊन तुम्हाला त्या कॅरेक्टरची पर्सनॅलिटी आत्मसात करावी लागते. मी असंच म्हणेन, की
त्या कॅरेक्टरच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्हाला जावं लागतं आणि ते इमोशन्स द्यावे लागतात, तर तुम्ही चांगले डबिंग आर्टिस्ट होतात. सो माझा आवाज चांगला आहे हे खूप म्हणजे माझं टायपिंग चांगलं आहे म्हणून मी उद्या आयटीत जॉब नाही करू शकत किंवा मी ऑपरेशन नाही करू शकत बिकॉज मी कात्री आणि हे चांगलं आहे स्किल. सो इट्स दॅट इझी की माझा आवाज हा प्रत्येकाचा चांगलाच असतो. तुमचा आवाज चांगला आहे, माझा पण आवाज चांगला आहे. पण त्या आवाजाला ते इमोशन्स आहेत का? त्या इमोशन्स थ्रू आपण ते कॅरेक्टर डेव्हलप करू शकतोय का? हे स्किल बघणं गरजेचं आहे. बरं. सो त्या कॅरेक्टरला तुम्ही जस्टिफाय करताय का? आता त्यात पण वेगवेगळे स्किल्स आहेत. म्हणजे कार्टून जर तुम्ही डब करत असाल, तर त्याला लागणारं स्किल आणि एखाद्या लाईव्ह पर्सनला तुम्ही डब करत असाल किंवा एखादा हॉलिवूड फिल्म आपण मराठीत बघत असू. समजा काय ब्रॅड पिट आहे समजा, तर ब्रॅड पिटला मराठीत आवाज देतोय आणि डोनाल्ड डकला मराठीत आवाज देतोय किंवा मिकी माऊसला मराठीत आवाज देतोय किंवा पोपायला मराठीत आवाज देतोय. ह्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मी डबिंग आर्टिस्ट झालो म्हणून मी कार्टून डब पण चांगलं करू शकतो आणि लाईव्ह ॲक्शन डब पण चांगलं करू शकतो, हे पण नाही. आणि मी डबिंग आर्टिस्ट चांगला आहे म्हणून मी व्हॉईस ओव्हर पण चांगलं करू शकतो, ह्याचा पण काही संबंध नाही. म्हणजे माझे बरेच ओळखीचे आर्टिस्ट आहेत ते फक्त डबिंग करतात. त्यांना व्हॉईस ओव्हर जमत नाही. पण जे व्हॉईस ओव्हर करणार आहेत त्यांना पण डबिंग जमत नाही. सो त्या तिन्ही गोष्टी माझ्या मते त्याला 3 ब्रांचेस आहेत ऑफ व्हॉईस ॲक्टिंग. ह्याला आपण व्हॉईस ॲक्टिंग असं म्हणू शकतो. सो ह्याला आपण व्हॉईस ॲक्टिंग असं म्हणू शकतो आणि ह्याला 3 ब्रांचेस आहेत. एक व्हॉईस, एक लाईव्ह ॲक्शन डबिंग, एक कार्टून डबिंग आणि व्हॉईस ओव्हर्स. सो व्हॉईस ओव्हर्समध्ये स्क्रिप्टेड गोष्टी असतात सगळ्या, की एखादी ॲड बघितली किंवा एखादं कॉर्पोरेट व्हिडिओ बघितला किंवा डॉक्युमेंटरी नॅट जिओ वगैरे बघितली, हे सगळं व्हॉईस ओव्हर अंडर येतं. ज्याच्यात तुम्ही कोणाला आवाज देत नाही आहात, तो तुमचाच आवाज तुम्ही वापरताय आणि ते स्क्रिप्टवर असतं. की ॲडला काही मॅगी 2 मिनिट ऑर व्हॉटएव्हर जे काही एखादं प्रॉडक्ट असेल ज्याच्यामागे आपण किंवा म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड द ऑफर डॉक्युमेंट, हे व्हॉइस ओव्हर झालं. सो ॲड वेगळी असते आणि ॲडच्या मागे येणारं व्हॉइस ओव्हर, हे व्हॉइस ओव्हर सेगमेंट येतं. आणि डबिंगमध्ये म्हणजे एखादी हिंदी ॲड शूट केली ती आपण मराठीत बघतोय. म्हणजे हीच म्युच्युअल फंडची ॲड असेल किंवा मॅगीची ॲड असेल किंवा कुठल्याही प्रॉडक्टची ॲड असेल, ती ओरिजिनल लिप मुवमेंट हिंदी आहे, त्याला आपण मराठीत डब करतोय. सो डबिंग आर्टिस्ट आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हे कम्प्लिटली 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यात पण कार्टून डबिंग आणि लाईव्ह ॲक्शन डबिंग ह्या पण वेगळ्या गोष्टी आहेत. सो हे सगळं व्हॉइस ओव्हर अंडर येतं. सो मला वाटतं की ही एक डेव्हलप्ड स्किल आहे. म्हणजे ते थोडंसं ट्रेनिंग घेऊन तुम्ही करू शकता. पण कोण करू शकतं तर त्याला मी नाही सांगू शकत की कोण करू शकतं. ते तुम्हाला थोडासा अभ्यास घेऊन, त्याचं ट्रेनिंग घेऊन, त्याला 2-3 वर्ष डेव्हलप करून मग त्याचं प्रोफेशनमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं. म्हणजे मी आज कोर्स केला आणि उद्या मला काम मिळालं, हे नाही होऊ शकत. कारण तुम्हाला तुमची स्ट्रेंथ ओळखणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक तर कुठल्या तरी एका भाषेवर तुमचं प्रभुत्व पाहिजे. मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, तमिळ, तेलुगू, कुठली त्या भाषेवर तुमचं कमांड पाहिजेच पाहिजे. कुठली तरी एक भाषा आणि त्याच्यात उच्चार पण स्पष्ट पाहिजे. म्हणजे प्रमाण भाषा पाहिजे. बरेच आपल्याला आपण जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा आपलं अरे हा मराठी माणूस हिंदी बोलतोय किंवा मराठी माणूस इंग्लिश बोलतोय हे कळतं. विच इज फाईन, कारण आपल्याला सवय नसते बोलायची. सो ते ह्या फील्डमध्ये चालत नाही. सो तुम्हाला तर असं पण आहे की तुम्हाला कुठल्या भाषा येतात, मग तुम्ही त्याच भाषामध्ये काम करा. म्हणजे मराठी असेल तर तुम्ही मराठीचंच काम करा. आहे मराठीत बरंच काम आहे. असं नाही की मराठी भाषेला काम नाही आहे. जसं म्हटलं डबिंग. सो डबिंग मराठी भाषेत खूप होते सध्या. सो ॲज अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तो अट्टहास पण नाही करायला पाहिजे की मी सगळ्या भाषेत करतो. कारण मला हिंदी पण बोलता येतं, इंग्लिश पण बोलता येतं आणि मराठी पण तर माझी मातृभाषाच आहे. पण ती स्पष्ट आहे का? हिंदी तुमचं मराठी वाटतंय का? इंग्लिश तुमचं मराठी वाटतंय का? फार महत्वाचं आहे. हे पण बघणं खूप गरजेचं आहे. सो ह्या खूप साऱ्या अशा गैरसमज आहेत लोकांना. कारण त्या फील्डबद्दल एवढा अवेअरनेसच नाही किंवा कसं जायचं या फील्डमध्ये हे पण लोकांना माहिती नाही. तर आमचा आता सध्या तोच प्रयत्न चालू आहे की मॅक्सिमम लोकांना पर्यंत आपण पोहोचावं की बाबा व्हॉइस ओव्हर एक करिअर असतं आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ह्या गोष्टी असतात. ते असं सहजासहजी होत नाही की माझा आवाज चांगला आहे किंवा मी 1-2-3 बरेच मला कॉर्पोरेट्सवाले लोकं फोन करतात की आम्ही आमच्या कंपनीत ई-लर्निंगच्या काय गोष्टी मॉड्यूल्स रेकॉर्ड केलेले, मी आता व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट झालो. पण किंवा मी माझ्या मुलाला रोजच गोष्टी सांगते किंवा सांगतो. आणि तो रमतो आणि त्यामुळे मी फार सुंदर मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होतो. हे नाही हो, म्हणजे हे खूपच वरवरची गोष्ट झाली. ह्याच्यात आत खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे प्रचंड मोठं स्किल ते फील्ड आहे आणि त्याला डेव्हलप करायला तेवढा वेळ लागतो. सो आता आम्ही सध्या आमचं तेच टार्गेट आहे की आपण ह्या फील्डबद्दल थोडा अवेअरनेस क्रिएट करून ज्यांना शिकायचंय त्यांना स्टुडिओत बोलवून त्यांचं थोडंसं ओरिएंटेशन घेऊन की तुम्ही येऊन बघा.
ट्राय करा, की एखादी स्क्रिप्ट घ्या, एखादा डब करून बघा. सो ह्या गोष्टी आता इनिशिएटिव्ह मी चालू करतोय माझ्या स्टुडिओत. सो ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून पण मी सांगायला मला आवडेल, की कोणाला इच्छा असेल तर तुम्ही जरूर मला कॉन्टॅक्ट करा. स्टुडिओत येऊन बघा, की काय असतं डबिंग आणि माईक समोर बघा. ऑनलाईन करण्यासारख्या ह्या गोष्टी नाहीयेत. कारण तो स्टुडिओचा फील, ह्या माईकचा फील आल्याशिवाय आणि तुम्ही माईकवर बोलता, हेडफोन लावलेले असतात, तेव्हा तुम्हाला तुमचा आवाज ऐकायची सवय नसते. सो ते एक वेगळंच गणित असतं, की मला माझाच आवाज हेडफोनमध्ये ऐकू येतोय. अकंपनी व्हायला पण खूप वेळ लागतो. मला माझा आवाज ऐकायची सवय नसते कधीच. बरं. किंवा ते हेडफोनमध्ये असं करून बघितलं तरी तुम्हाला अंदाज येईल, की कसा आवाज येतो हेडफोनमध्ये. सो ती एक सवय करणं. ते आणि तुमचं काम हे स्टुडिओतच असणार आहे आयुष्यभर. म्हणजे कुठलाही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हा स्टुडिओतच काम करतो. म्हणजे तुमची स्वतःचा फ्लॅट असेल 10x10ची रूम देखील तरी तुम्हाला तो स्टुडिओ करावाच फ्लॅट लागतो. तिथे साऊंड प्रूफिंग करा, हे करा, बेसिक करा. तर ते हेडफोन लावून तुम्हाला ते माईक समोरच बोलायला लागतं. तुम्ही ऑनलाईन व्हॉइस ओव्हर्स नाही होत म्हणजे. बरं. आणि जसं आपण म्हणतो, की महाराष्ट्राचं जर आपण स्पेसिफिक बघितलं तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या भाषेचा एक टोन असतो. बरोबर, तुम्ही नागपूरला एक्झॅक्टली. लागलात वेगळा बरोबर, असतात. बरोबर. जळगावला लागला तर आपण खानदेशी बरोबर. असतो. विदर्भात वऱ्हाडी म्हणून जाते. पुण्यात एक भाषा असतं. बरोबर. साताऱ्याचा एक टोन आहे. करेक्ट. तर इंडस्ट्रीमध्ये अशा वेगवेगळ्या टोनच्या भाषांची कधीतरी एक रिक्वायरमेंट येतं, की आम्हाला त्या प्रकारे बरोबर, जसं सिरियल्समध्ये बरोबर. जेव्हा आपण काही गोष्टी सांगतो ज्या की विदर्भाला बिलॉंग करतात, काही जळगावला बिलॉंग करतात, बरोबर. विविधतेने नटल्या. सो अशाही काही व्हॉइस ओव्हर्सची गरज भासते ओव्हर पिरियड ऑफ टाइम. ऍक्च्युली क्लायंटची कधीतरी स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल. व्हॉइस ओव्हरला माझ्या मते कधी आलेली नाहीये, पण मे बी एक्सप्लोअर करू शकतो. कारण तो एखादा भावनेशी एक मुद्दा शेतकरी असतो. समजा असेल किंवा साताऱ्याचा असेल तर तो पुण्यासारखं स्पष्ट मराठी बोलणार नाही. तर एखादी ऍड असेल जी स्पष्ट मराठीत असेल, त्यापेक्षा त्याला ती ऍड त्याच्या टोनमध्ये किंवा त्याच्या सातारी टोन किंवा त्या लहेजा जी जर ऐकवली तर ती जास्ती तो रिलेट करू शकेल मे बी. फ्रँकली मी असं कधी डब केलंय, पण व्हॉइस ओव्हर्स करायची अशी माझी कधी वेळ नाही आली. कारण मे बी माझ्याकडे तसे आर्टिस्ट पण नाहीत. हा पण एक त्याच्या मागचा म्हणजे गॅप आहे. गॅप नक्कीच असू शकते. पण ती क्लायंटची रिक्वायरमेंट आहे का हे पण बघायला लागेल. म्हणजे ऍड एजन्सी असेल किंवा तुमचं प्रॉडक्ट कोणासाठी, म्हणजे शेतकऱ्यांसाठी असेल किंवा असं काय असेल जे कॉस्मोपॉलिटन लाईफपेक्षा थोडं आउटस्कर्ट्सला राहतात, त्यांना कुठल्या गोष्टी रिलेट होतात, ह्याचा पर्सेंटेज किती आहे, हे पण बघून तुम्हाला ते प्रॉडक्टचं मार्केटिंग तसं केलं पाहिजे. म्हणजे कॉर्पोरेटला पण एक नवीन संधी असेल, की तुम्ही जर त्या बोली भाषेत जर प्रोडक्टचं रिलेटेबिलिटी टाकताय तर ती जास्त अपील होऊ शकेल. म्हणजे इट कॅन बी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी असू शकते. नक्की जाऊ शकते. कारण मग ते त्यांच्या लँग्वेजमध्ये म्हणजे विदर्भी, आता ते वेगळाच लहेजा आहे त्या भाषेचा. सो ते तिथल्या त्यांना आपण प्रमाण मराठी भाषा दिली तर मे बी ते कळेल त्यांना काय आहे, पण त्यांचा तो टच तिथे देणं खूप गरजेचं आहे. हे एक्सप्लोर करायला पाहिजे. म्हणजे मी पण कधी, कारण मी कामं सोर्स नाही करत, माझ्याकडनं ऍड एजन्सीज अप्रोच करतात. सो ऍड एजन्सीकडनं ते यायला पाहिजे की मला असाच टोन पाहिजे. सो इट इज द मार्केटिंग एजन्सी किंवा त्या कॉर्पोरेटची किंवा जो कुठला ब्रँड आहे त्याची जी ऍड एजन्सी आहे त्यांच्याकडनं ही रिक्वायरमेंट आली तर ती केटर करायला पण मजा येईल. आणि मग मी आर्टिस्ट पण तसेच वापरेन, कारण पुण्यातले आर्टिस्ट किती पण बोलले तरी ते पुणेकरीच वाटतात. म्हणजे थोडासा जरी लहेजा आणण्याचा प्रयत्न केला तो नाही येणार. बरोबर. कारण तिथल्या ज्या आर्टिस्टचा लहेजा आहे तो त्यांचाच आहे. बरोबर. आपण मराठी असतो, म्हणजे मराठी जेव्हा आपण चित्रपट बघतो एक्झॅक्टली तेव्हा भरत गणेश पुरे हे विदर्भाला बिलॉंग करतात. एक्झॅक्टली. ठीक आहे, ते जर या भाषेत बोलत देखील मला देखील आवडणार. एक्झॅक्टली. ती जी रिलेटेबिलिटी आहे आम्हाला ती फार आवडते. ते बरोबर तसंच आहे. सो ते हे ऍड एजन्सीकडनं क्रिएटिव्ह आलं तर ते काम करायला मजा येईल. आता डबिंग चॉईस कधीतरी होतं की डबिंगला कॅरेक्टर्सच एवढे असतात. तर आता मी एक रिसेंटली वेब सिरीज डब केली, तर त्याच्यात असंच होतं की तुम्ही, आणि त्यांचं पण खूप ऐन वेळेस मला आलं की तुम्ही थोडंसं सातारी किंवा कोल्हापुरी वापरा, आणि 10 दिवसावर डब करायचं होतं आणि आमची अर्धी सिरीज डब करून झाली होती. सो त्याच्यानंतर क्लायंटचा असं रिक्वायरमेंट आली की नाही ह्याला थोडंसं तुम्ही करा, पण तेव्हा आमच्याकडे वेळ नव्हता. पण तरी एका कॅरेक्टरला आम्ही विदर्भी टोन दिलाय. तो त्या कॅरेक्टरमध्ये वेगळाच कुठल्या तरी, म्हणजे तो हिंदीमध्ये पण त्याचा एक वेगळा टोन आहे ओरिजिनल सिरीजमध्ये, पण त्याला आम्ही विदर्भी केले. आणि माझ्या मित्रांनी ते चांगले केले. म्हणजे माझी एक फ्रेंड आहे जी विदर्भी लोकांबरोबर खूप कामं करते, ती म्हटली मी तुझं ऐकलं तर मला कळलं नाही की ते पुण्याच्या एका माणसाने केले. सो ते तुम्ही किती मिमिक करताय हे परत आर्टिस्टवरच डिपेंड आहे की तो काय क्वालिटीचा आर्टिस्ट तुम्ही वापरताय. पण
जिथे आम्हाला पॉसिबल असतं डबिंगमध्ये, बिकॉज डबिंगमध्ये थोडासा फ्री हँड असतो आम्हाला. कारण कॅरेक्टर्सच एवढे असतात, तर त्या प्रत्येक कॅरेक्टरला तुम्ही सेम भाषा देत बसलात तर मग ते मोनोटोनस होतं. सो आम्हाला ते आवडतं करायला. आणि डबिंगला तेवढा फ्री हँड आम्हाला नक्की मिळतो, की याला थोडंसं आपण थोडंसं कोल्हापुरी करू, थोडंसं सातारी करू, थोडं नागपुरी करू. पण अगेन तेवढे ते त्याची ऑथेंटिसिटी यायला तिथले आर्टिस्ट वापरणं आम्हाला कधी पण आवडेल. एक्झॅक्टली. तर जर आपण डबिंग, व्हॉईस ओव्हर जर बघतोय, तर वेस्टर्न कंट्रीज आणि भारत, ठीक आहे. आपण अगदी लहानपणापासून मार्वलची सिरीज बघतो आहे, कार्टूनमध्ये डोनाल्ड डकची सिरीज बघतो आहे, ठीक आहे. तर हे जे मार्केट आपण इंटरनॅशनल आणि आपलं मार्केट बघतो आहे, तर याची सुरुवात तिथे खूप आधी झाली आणि आपल्याकडे आपण थोडं नंतर आलो आहे. तर मी असं म्हणेल की नंतरपेक्षा ही पहिली पायरी असू शकते. म्हणजे हिंदी डब होतंय. हिंदी डब बरेचदा होते, पण आता रिजनल लँग्वेजला जो स्कोप आलाय तो एवढे दिवस नव्हता. बरं. आणि ह्याच दृष्टीने आपण तेवढं स्किल समजा डेव्हलप केले त्या त्या रिजनमध्ये. कारण मला मी आता साऊथ इंडियन लँग्वेजेसचं मला माहित नाही की त्यांचा डायलेक्ट चेंज होतो का 100 किलोमीटर थोडंसं पुढे गेलं की जसं इथे होतो अगदी. साताऱ्याला गेलो, कोल्हापूरला गेलो, विदर्भाला, जसं आपण आता बोलत होतो की ऍक्सेंट चेंज होतो, तसं बाकीच्या स्टेट्समध्ये होतो का मला माहित नाही, बिकॉज मला त्या भाषेचं नॉलेज नाही, कळत नाही. पण इथे जर होत असेल तर आपण तेवढं म्हणजे जे सोर्स क्लायंट्स आहेत त्यांनाही माझी अशी रिक्वेस्ट असेल की तुम्ही पण थोडासा फ्री हँड द्या स्टुडिओ ओनर्सला, की सेंट्रिक काम नका करू की पुण्यातच डब झालं पाहिजे, मुंबईतच डब झालं पाहिजे. थोडंसं आउटसाइड्सचे जे टियर 2 सिटीज आपण म्हणू, त्यांना पण तिथे अपॉर्च्युनिटीज आणि टॅलेंट खूप आहे. पण त्यांना आपण समजा काही पद्धतीने अपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकलो तर देन इट्स नथिंग लाईक इट. तर द फ्लोटिंग पॉइंट स्टुडिओ आहे. तर जसं आपण म्हणतो की ह्या गोष्टीमध्ये ट्रेनिंग स्कूल किती आहे? किंवा जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला पुढे आर्टिस्ट घडवायचे आहेत, बरोबर. तर तिथे महाराष्ट्र किंवा पुणे, मुंबई इथे कशा प्रकारचे स्कूल आहेत किंवा अजूनही त्याच्यामध्ये भरपूर गॅप? तर त्याच्यात 2-3 गोष्टी अशा आहेत की एकतर त्याला म्हणजे ह्या फील्डमध्ये काम करणारी लोकं 2 किंवा 3 कॅटेगरीज मी काढतो. ॲक्चुअली 2च कॅटेगरीज, एक साउंड इंजिनियर आणि एक डबिंग आर्टिस्ट किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. ह्या 2 गोष्टी आपण त्याला लागणारे स्किल म्हणू बेसिक. मग म्युझिशियन्स पण आले, कारण जर रेकॉर्डिंग स्टुडिओ असेल तर म्युझिशियन्सला पण रेकॉर्डिंग स्टुडिओ लागतो, फिल्म मेकर्सला लागतो. सो बेसिकली स्टुडिओत आल्यावर तुम्हाला एक तर साउंड इंजिनियर मेन लागतो. सो ही एक स्किल आहे जी डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि जर त्या दृष्टीने बघितलं तर तशा माझ्या मते मुंबई आणि पुण्यातच जास्ती कॉन्सन्ट्रेटेड आहेत ऑडिओ स्कूल्स, ज्या कुठल्यातरी कॉलेजचं किंवा कुठल्यातरी युनिव्हर्सिटीची टायप आहेत आणि त्यांना सर्टिफिकेट देत आहेत. अशा स्कूल्स खूप कमी आहेत. म्हणजे पुणे आणि मुंबई सोडलं तर मला वाटत नाही कोल्हापूर, नागपूर असतील, पण आय एम नॉट अवेअर ऑफ दॅट. पण तेवढ्या लेवलच्या नाही आहेत. पुण्यात 2-3 स्कूल्स आहेत ज्या डी.वाय. पाटील किंवा VIIT या संस्थेशी असोसिएटेड असेल, बिकॉज पेरेंट्सला एक पाहिजे की बाबा कॉलेजची डिग्री घे. बरोबर. पण कुठल्याही कॉलेजमध्ये ही रेकॉग्नाइज डिग्री नाही आहे. सो तुम्हाला कुठल्या तरी स्टुडिओच्या टेक्निकल टीम बरोबर टायअप करून हे कॉलेजच्या आणि आमच्यासारख्या टेक्निकल लोकांबरोबर टायअप करून ते आणणं खूप गरजेचं आहे. बिकॉज देन पेरेंट्सला पण एक असतं की बाबा हां, माझ्या मुलाकडे डिग्री सर्टिफिकेट आहे. नाही तर आमच्या वेळेस असं होतं की डिग्री सर्टिफिकेटच नव्हतं FTI सोडून. आणि FTI 8 का 10च मुलं घेतात वर्षाला. पण डिमांड तेवढी आहे की तेवढेच स्किल्ड इंजिनियर्स पण नाही आहेत. सो ती एक रिक्वायरमेंट नक्की आहे. सो स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपण नक्कीच म्हणजे अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. कारण मी स्वतः जी म्हटलं ॲविड सर्टिफाईड इंजिनियर जे असतात, सो मी स्वतः ॲविड सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर आहे. सो मी ह्या जे प्रोड्यूस सॉफ्टवेअर आम्ही वापरतो त्याचं ऑथराइज्ड ट्रेनर आहे, जे ग्लोबली रेकॉग्नाइज असतात. असे 2-3 हजार लोकच आहेत ग्लोबली, त्यातला मी एक आहे. सो माझं ते एक आहेच ते स्वप्न की किंवा ते एम पण आहे की ह्या गोष्टींचं स्किल डेव्हलपमेंट अंडर किंवा ह्या पण गोष्टींवर आपण जर फोकस करू शकलो, फोकस केला पाहिजे आणि तरच ते इकोसिस्टम एक तयार होईल. जसं पुण्यात माझा स्टुडिओ आहे आणि माझे एक 10 आर्टिस्ट किंवा 20 आर्टिस्ट माझ्या ओळखीचे आहेत, तसे हे इकोसिस्टम कोल्हापूर, सातारा, नागपूर आणि ह्या बाकीच्या स्टेट्समध्ये पण समजा करता आलं. म्हणजे नागपूरला आहेत 1-2 स्टुडिओ माझ्या मित्राचेच आहेत, पण मला माहिती नाही की त्याच्याकडे काय टाईपचं काम चालतंय, म्हणजे कमर्शियल कामं किती चालतायत. कारण बिंग क्लोज टू मुंबई परत एक अल्टरनेट ऑप्शन मग पुण्यातलाच होतो. पण आता
तसं पण काही राहिलं नाहीये. तुम्हाला हं. काय आर्टिस्टला म्हणजे मी मुंबईत डब करतोय का नाशिकला डब करतोय का कुठे डब करतोय दॅट डज नॉट मेक अ डिफरन्स. हं, हं. सो ॲज फार एज तेवढे स्किल्ड लोकं आहेत आणि तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हं, हं. सो त्या गोष्टींना नक्कीच स्कोप आहे आणि तसं म्हटलं तर व्हॉईस ओव्हर इन्स्टिट्यूट्स परत सेम, की हे असं स्किल आहे, की ज्याला तुम्हाला असं 2 दिवसाचा कोर्स करून ते करण्यासारखं नाही आणि ते असं पण नाही, की त्याला सर्टिफिकेट करता येईल. हं, म्हणजे हं. मी सर्टिफाईड व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे असं म्हटलं तरी आणि तुम्ही स्टुडिओत येऊन परफॉर्म नाही केलं हं, हं. किंवा त्या कॅरेक्टरला तुम्ही जस्टिफाय नाही करू शकलात, तर त्या सर्टिफिकेटला काही अर्थ नाहीये. अर्थ नाही. सो ह्या फील्ड सर्टिफिकेट कमीपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज किती आहे आणि तुम्ही काय डिलिव्हर करू शकता हं, ह्या हं. बेस्डवर आहे. त्यामुळे व्हॉईस ओव्हर ट्रेनिंग पण मुंबईत आहेत बऱ्याच गोष्टी, पुण्यात पण आहेत. पण परत तेच होतंय, की ते खूपच कमर्शियल आहेत, हं. की या कोर्स करा आणि मग झालं तुमचं, आता तुमचं तुम्ही बघा. हं, तर ते हं. तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला त्या स्टुडंट्सला तेवढं केटर करणं, तेवढं कामं जनरेट करणं त्यांच्यासाठी किंवा तुम्ही XYZ अमाउंटची फी आपण त्यांच्याकडनं घेऊ, तर त्यांना तेवढ्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट करून देणं पण तेवढंच आपलं गरजेचं आहे. हं, तेवढं हं. आपलं कर्तव्य आहे. बरं. पण ह्याच्यात अगेन तेच आहे, की मी जसं म्हटलं, की 2-3 दिवसात कोर्स करून किंवा महिन्याभराचा कोर्स करून कोणीच प्रोफेशनल होत नाही. तुम्हाला हं, त्याच्यात हं. ॲज अ स्टुडंट 2 ते 3 वर्ष प्रॅक्टिस करणं, मेहनत करणं हं, हं. आणि त्याला कोणीतरी गाईड करणं हे खूप गरजेचं आहे. सो यामध्ये मला एक फार चांगली संधी अशी दिसते आहे, की जसं आपण 11वी-12वी मध्ये आपला करियर गोल सेट करतो, की बरोबर. तुला जर इंजिनिअरिंगला जायचं असेल, तर तुला मॅथेमॅटिक्स म्हणून ते एक ऑप्शन घेतात. जर तुला मेडिकलला जायचं असेल, तर मॅथेमॅटिक्स ड्रॉप करून तुम्ही फिशरी आणि बायो ग्रुप कन्सिडर करताय, हं. राइट? तिथे तुमचे करियरचे गोल सेट होतात बरोबर, आणि त्या प्रकारचे सिलेबस देखील आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये बरोबर, आहेत, राइट? बरोबर, सो त्याच प्रकारे 11th आणि 12thला एक ऑप्शनल सब्जेक्ट, बरोबर, बरोबर? जर समजा या प्रकारचं जर आपण रन केलं, मग BScला असो किंवा MScला असो, बरोबर, तर अपार्ट फ्रॉम दॅट रेग्युलर जर तुम्ही मुलांच्या इंटरेस्टचे सब्जेक्ट जर इन्कॉर्पोरेट केले, बरोबर, बरोबर. तर ती इकोसिस्टम फार सुंदर डेव्हलप नक्कीच, होईल. नक्कीच. मी तर म्हणेन 8वी-9वी पासून. कारण हां. आता म्हणजे ते आपण जेव्हा 12वीत होतो, ते लोकांना आता जे आता 8वीतले मुले त्यांना त्या गोष्टी माहिती आहेत. सो बरोबर. 5 वर्ष मागे मागे गेल्यात जाऊयात. गोष्टी आहेत गोष्टी. सो म्हणजे मी एक चिल्ड्रन्स बॅच घेतली होती मागच्या वर्षी. ते जस्ट एक व्हेकेशन बॅच अशी. तर त्यात 12 वर्षाचा एक मुलगा होता. तर जे मी माझ्या स्टुडंट्सला सांगतो, की तुम्ही घरी प्रॅक्टिस करा किंवा हे. तो म्हणला, "हे आम्हाला शाळेत टीचरनी सांगितलं, की हे असं व्हॉईस ओव्हर करतात, हे असं डबिंग करतात." आणि तो 5वी का 6वीत होता. हं, हं. 12 वर्षाचा होता. 12 पण नाही, 10च वर्षाचा आहे. सो मी म्हटलं, "अरे, मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा माहीत पण नव्हतं या गोष्टी आणि हां, आता तुमच्या बरोबर. शाळेत ह्या गोष्टी शिकवतायत." आणि मुलांना ते कळतंय. हं. हे जास्त म्हणजे त्यांची IQ खूप जास्त आहे. जास्त आहे. सो तसं आहे. सो जितकं अर्ली स्टेज तुम्ही ते इंट्रोड्यूस कराल, की बाबा एखाद्याला आहे म्युझिकमध्ये इंटरेस्ट किंवा हं. फिल्म मेकिंगमध्ये आता मोबाईल सगळ्यांकडे अवेलेबल असतात. त्यामुळे बरोबर. व्हिडिओ सगळेच काढतात. सो हं. थोडंसं ते कळून जातं मुलांचं इन्क्लिनेशन कुठे आहे. म्हणजे म्युझिकमध्ये असेल तर त्यांना आधीपासूनच समजा थोडंसं या कोर्सेसबद्दल किंवा थोडंसं शाळांमध्ये किंवा इव्हन कॉलेजेसमध्ये जसं तुम्ही म्हटलात, तर गव्हर्नमेंट लेव्हलवरच आपण काही ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकलो कुठेतरी, की हं, हं. व्होकेशनल कोर्सेस जे आता बऱ्याच शाळांना कंपल्सरी कार्पेंट्री, स्टिचिंग, आर्ट, बिचिंग, क्राफ्ट. आर्ट का हे तर अकाउंटिंग हे हं. 5वी-6वीच्या मुलांना पण आजकाल शाळेत एक व्होकेशनल म्हणून आहेत कोर्सेस. हं. तिथेच इंट्रोड्यूस केलं काही-काही थोड्या-थोड्या प्रमाणात. हं, हं. तरी बाय द टाईम ते 12वी किंवा ग्रॅज्युएट होतील दे विल बी प्रोफेशनल्स इन धिस. प्रोफेशनल. अगदी बरोबर. म्हणजे कारण आमचं असं झालं, की आम्ही ग्रॅज्युएशन नंतर कोर्स केला. मग पुढे 4 वर्ष इंटर्नशिप करण्यात घालवली. आणि मग कुठे जाऊन काम मिळालं. मग ते परत असंच, की थोडंसं चहा चांडरे स्टुडिओत. मग नुसतंच बस, इंजिनिअर हं. शेजारी तो काय करतोय बघ. हं, हं. ह्या लेव्हलला कामं केली. त्यामुळे ही सगळी जी जर्नी ग्रॅज्युएशन नंतर हं, हं, चे हं. 4-5 वर्ष जे सर्वात महत्त्वाचे असतात. तर तेच समजा त्यांना आधी मिळालं तर 20-22 वर्षाचे ते कॉलेजला बाहेर पडल्या-पडल्या दे आर प्रोफेशनल्स. हं, हं. तर ह्यानी खूप इम्पॅक्ट पडेल. म्हणजे नोकरी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं ॲज अ एंटरप्रेन्योर म्हणून हां, एंटरप्रेन्योर म्हणा किंवा एक्झिस्टिंग स्टुडिओज सुचू बरोबर तुम्ही कामं करू काम करू शकता. शकता. हां. आणि स्वतःचा स्टुडिओ पण करूच शकता. म्हणजे ते एक वेगळं अगेन बिझनेस गणित आहेच आहे, की अ, ती एक अपॉर्च्युनिटी आहेच आहे. नक्कीच. पण स्किल डेव्हलप केले, की तुम्ही ते कुठेही ॲप्लाय करा. म्हणजे तुम्ही जॉब करा, स्टार्टअप करा. हं, हं. नाहीतर अपॉर्च्युनिटीज बऱ्याच आहेत. बरं जेव्हा निमेश तुला ही अपॉर्च्युनिटी खूप लेट मिळाली. जर Insta, Facebook किंवा इतर प्लॅटफॉर्म जर त्या काळाला जर अवेलेबल असते, हं. ठीक आहे. तर याला अजून थोडासा मोठा आवाका झाला असता.
जसं आत्ता या मुलांना जसं तू म्हटलात, की 7वी-8वीत झाला असता, पण माझ्या मते तेव्हा अपॉर्च्युनिटीज तेवढ्या होता का मला माहीत नाही. हं, हं. जेवढं आत्ता जसं मगाशी म्हटलं, की अ, माहिती असून तेवढं काम आहे का इंडस्ट्रीत? हां. हे पण बघणं गरजेचं होतं. हं. आता कामच एवढं वाढलंय, हे जे लोकलायझेशन मी तुम्हाला म्हटलं, की छोट्यातल्या छोट्या गोष्टींचं सगळ्या लँग्वेजमध्ये डब होतंय. आता तुम्ही कुठलाही रील बघा किंवा कुठलाही बेसिक व्हिडिओ बघा बरोबर. किंवा YouTube चॅनल बघा. आता YouTube चॅनल्स पण एवढे वाढले. सो प्रत्येक जण ह्याच्याच मागे लागला, की मला माझा रीच वाढवायचा, रीच वाढवायचा. रीच रिच वाढवा. वाढवण्याचं एकमेव माध्यम आहे, की तुम्ही तुमचे कंटेंट रिजनल दर्जेदार बनवा. लँग्वेजेसमध्ये दर्जेदार तर बनवाच, पण ते हं. रिजनल लँग्वेजेसमध्ये पण करा. पण हं, मी हं. डच लँग्वेजमधला खूप दर्जेदार व्हिडिओ बघणारच नाही. कारण मला बरं. तो कळणारच नाही काय चाललंय. बरं. सो तो रिजनल लँग्वेजमध्ये मला कळलं तर माझी व्हिजिबिलिटी वाढते. हं, हं, हं. सो असं आहे. बरं. सो तेव्हा तेवढी डिमांड पण नव्हती या गोष्टींना. हं. पण मे बी आता आता डिमांड पण वाढली. येस, म्हणजे भविष्याचा वेध जर आपण घेतला, तर आपल्याला त्याची आत्तापासून त्याची त्याला म्हणतो ना आपण लहान मुलांच्या याच्यावर संस्कार टाकणे, म्हणजे एक्झॅक्टली. त्याला जर त्या माध्यमातून जर गेलो, तो त्याचे डिसिजन्स घेऊ शकेल ओव्हर बरोबर, पिरियड ऑफ टाईम. बरोबर. ते तर आहेच. म्हणजे चॉईसेस भरपूर करेक्ट, असू करेक्ट, शकतात त्याला, करेक्ट. की म्हणजे जेव्हा आता आपण म्हणतो की 90चे जनरेशन्स आता आपण मला असा मुलांना म्हणतो की तू हा क्लास लाव, तबल्याचा क्लास लाव, बरोबर, गिटारचा क्लास बरोबर. लाव. आपल्यावेळेस होतं की चांगले मार्क मिळव. बरोबर. 10वी गाठ पहिल्या आधी, हो. मग बघू 12वी पुढचं पुढं. आणि मग पुढचं पुढे बघू. पण आता तसं आता नाहीये. तसं नाही. राइट. आता म्हणजे आणि पेरेंट्स पण आता थोडंसं म्हणजे सेकंड जनरेशन पेरेंट्स जे म्हणजे आहेत. पॅरेंट्सनी दाबलेले स्वप्न आता त्यांच्या मुलाकडनं ते हां, म्हणजे एक्सपेक्ट आता करतायत. मी माझ्या मुलाला ते आत्तापासूनच फ्रीडम. तो 2च वर्षाचा आहे. हं. पण मी आता त्याला कधीच असं म्हणणार नाही, "नाही, नाही अभ्यास कर पहिले. कर, काय करायचं ते कर." हा जो फ्री हँड आता मी त्याला देईन, ते हं. थोडंसं चेंज व्हायला वेळ लागतोच. बरं. सो सर आता म्हणजे असं म्हणतोय की कुठलंही शिक्षण शिकण्याची किंवा आपल्या जीवनात एक वय असतं. बरोबर. बरोबर. ठीक आहे. सो व्हॉईस डबिंग याच्यामध्ये वयाचा असा काही डिफरन्स आहे की तो लहान मुलांपासून अगदी तुम्हाला असं वाटलं की नाही आता मला करिअर करायचं आहे. बरोबर. असं कुठे अनुभव आलेत की अगदी छोटे मुले चांगले परफॉर्म करतायत हो, हो. आणि नंतर काही महिला ज्या आहेत त्याही त्यांना असं वाटतं की करिअर कसं आहे, करू की शकतात? तुम्ही त्याच्यावर किती मेहनत घेताय. अगेन मी सगळ्यात परत तेच म्हणतो, की इट इज ऑल कम डाउन टू द स्किल. हं, हं. सो तुम्ही लहान मुलगा आहात, मोठे आहात, काय तुम्ही जॉब करताय, नाही करताय ह्याच्याशी काही काही संबंध येणार नाही. नाही. कारण एकतर हे फील्ड असं आहे ना, की तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्टसाठी ऑडिशन द्यायला लागतं. हं, हं. म्हणजे माझ्याकडे असे आर्टिस्ट आहेत जे 35 वर्ष व्हॉईस ओव्हर्स करतात. बरं. पण तरी पुढची स्क्रिप्ट आली, की मला त्यांचे ऑडिशन घ्यावंच लागतं. कारण क्लायंटला त्यांचा आवाज आवडतो. म्हणजे त्यांचा आवाज कितीही भारी असेल. हं. पण ह्या स्क्रिप्टला ते जस्टिफाय करतायत का नाही? किंवा क्लायंटला त्यांचा आवाज आवडतोय का नाही? हं. हे क्लायंटच ठरवतो. बरं. सो तुम्ही नवीन आहात, जुने आहात त्याच्याशी माझा काही एकदम मी ते सिलेक्टच करत नाही व्हॉईस. हं, हं. ते क्लायंट सिलेक्ट करतो. मी मीडिएटर आहे. हं. सो मी तुमच्यातनं बेस्ट काढून घ्यायचा काढण्याचा प्रयत्न करून करतो. ऑडिशन क्लायंटला पाठवणार. तर हं. क्लायंटला कोणाचा आवाज आवडतोय हं. हे क्लायंटच्या हातात आहे. ते माझ्या हातात नाहीये. पण अगेन ते म्हणजे स्किल बेस्डच आहे. सो तुमचा जो प्रश्न होता, की वयाचा काही संबंध आहे, तर वयाचा काही संबंध नाही याच्याशी. हं. आणि तुम्ही किती वर्ष काम करताय ह्याच्याशी पण काही संबंध नाही. हं. तुम्ही दिलेली स्क्रिप्ट आणि दिलेलं कॅरेक्टर जस्टिफाय करताय का? हं. आणि ते किती चांगलं करताय? एवढंच क्लायंट बघतो. बरं. सो मी कधीच कोणाला विचारत नाही, की तू किती वर्ष व्हॉईस ओव्हर आहेस? आधी काय काम केलंय? असं मी कधीच विचारत नाही. म्हणजे विचारतो, की अगदीच फ्रेशर नाही ना, की काय करायचं हेच माहीत नाही. हं, हं, हं. एवढंच विचारतो. पण तुझ्या आधीची कामं दाखव आणि कारण मला माहिती आहे त्या आधीच्या कामाचा आणि याचा काही रेलेव्हन्सच नाही. हं. म्हणजे काल मी किती भारी मूव्ही डब करून आलो होतो. सलमान खान किंवा अमिताभ बच्चनला आवाज देऊन आलो. हं. पण आज मला शाहरुखला आवाज द्यायचा आहे. तर तो अमिताभ बच्चनच्या आवाजाच्या बेसिसवर मी तुला शाहरुखचा आवाज डब करायला नाही देऊ शकत. बरं. मला ते तुला स्टुडिओत येऊन त्या शाहरुखला तुझा आवाज जातोय का नाही हे मला बघावंच लागतं. हं, हं, तू हं. त्याला किती जस्टिफाय करतोयस. बरं. सो ते रोज ऑडिशन्स आहेत तुमच्या. रोज अगदी तुम्हाला रोज काय ऑडिशन्स. किती एक्सपिरियन्स हां. वगैरे ते काही मॅटर करत नाही. एक्सपिरियन्स इथेच मॅटर करतो, की तुमचं अंडरस्टँडिंग वाढतं. तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये किती हां, बसताय. अंडरस्टँडिंग वाढतं आणि रिटेक्स कमी होतात. बाकीच्या गोष्टी पण ऑडिशन द्यावंच लागतं. हं, हं. एक्सपिरियन्स इथेच कामी येतो, की मी ऑडिशन कसं क्रॅक करू? इथे एक्सपिरियन्स कामी येतो किंवा हं, हं. मी 4 तासाचा डब 2 तासात कसं संपवू? म्हणजे रिटेक कशी कमी देऊ? इथे एक्सपिरियन्स येतो. पण व्हॉईस सिलेक्शनला हे एक्सपिरियन्स तुमचा काहीच उपयोगाचा आहे. म्हणजे एक किस्सा सांगतो. एखादा फार्मरचं डब करायचं होतं मला. शेतकरी दाखवण्यात होते. जॉन डिअरची ॲड होती. तर तो ट्रॅक्टर चालवत असतो आणि त्यांनी काहीतरी ॲप डेव्हलप केलं त्याची ॲड होती.
तर जॉन डिअरचे खूप सारे टेक्निकल व्हॉइस ओव्हर्स केलेले आर्टिस्ट होते. बरं. तर त्या जॉन डिअरला माहिती आहे की आपले सगळे हेच करतात. तर हं. माझ्याकडे जी ॲड एजन्सी आलेली त्यांनी पण म्हटलं की "हां, ह्यांचा आवाज चांगला आहे. हे आमचे सगळे प्रोजेक्ट हेच करतात. तर आपण ह्या पर्सनला बोलवू." तर ते आले स्टुडिओत. म्हटलं आणि मला नंतर कळलं म्हणजे ते माझ्या मित्राचं प्रोजेक्ट होतं. सो रेकॉर्डिंगला मी होतो. तो म्हटला, "तू कर रेकॉर्डिंग." म्हटलं, "ठीक आहे." मग ते जे आर्टिस्ट आहेत ते आले. तो क्लायंट पण आला आणि मग मी व्हिडिओ बघितला. कारण मला इतक्या वेळ काहीच माहीत नव्हतं, की काय डब करायचंय, काय नाही. बरं. त्यांनी फक्त सॅम्पल्स मागितले. सो तुम्हाला करायचे डब शेतकरी आणि तुम्ही शेरो-शायरीचे हिंदी सॅम्पल्स मागवले, तर त्याला काही अर्थ नाहीये. हं, हं. तुम्हाला त्याच्या रिलेव्हंट सॅम्पल्स पाहिजेत. बरोबर. तर तुम्ही व्हॉईस ओव्हर नाही करत आहात, तुम्हाला त्या कॅरेक्टरचा व्हॉईस पाहिजे. तुम्हाला भारदस्त आवाज नकोय. सो ते आम्ही करायला घेतलं आणि मग मला लक्षात आलं, की अरे, हे नाही वर्कआउट होत आहे. हं. म्हणजे त्यांची हिंदी खूप स्पष्ट आहे त्या शेतकऱ्यासाठी. बरं. सो इथे आम्हाला त्या व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचा आवाज नकोय. आम्हाला त्या शेतकऱ्याचा आवाज पाहिजे. हं. जे ते आर्टिस्टला शक्यच नव्हतं ते करणं. कारण त्यांचं व्हॉईस ओव्हर करतायत ते 35-40 वर्ष. त्यामुळे त्यांची भाषा एवढी स्पष्ट आहे आणि ते त्या कॅरेक्टरला जस्टिफायच करू शकले नाही. आम्ही 2 तास एक 10 सेकंदाचं वाक्य डब करायचो, क्लायंटला पाठवायचो. मग क्लायंट म्हणायचं, "नाही, नाही, नाही, नाही. हे नाही होत आहे. परत पाठवा. खूपच हे, मग हे." असं आम्ही 2 तास एक वाक्य डब करत होतो. एक वाक्य डब करायचं, पाठवायचं. परत करायचं, परत पाठवायचं. परत करायचं, परत पाठवायचं. मी त्या ॲड एजन्सीला म्हटल्यावर तुमचं कास्टिंग चुकलंय. आर्टिस्टचा प्रॉब्लेम नाहीये. कास्टिंग चुकलंय. हं. आपल्याला हा शेतकरी पाहिजे. हे शेतकऱ्यांच्या टोनमध्ये कधीच बोलू नाही शकणार. म्हणजे यांचा आवाज त्या कॅरेक्टरलाच जात नाही. ही इज अ 35 वर्ष ते 35 वर्ष व्हॉईस ओव्हर्स व्हॉईस ओव्हर करतायत. केले होते. असं आहे. सो ते मग आम्ही त्यांचं कॅन्सल केलं. दुसऱ्या दिवशी वेगळ्या आर्टिस्टला बोलवलं, जो त्याच्या लहेजाने बोलू शकत होता आणि त्याचं झालं सिलेक्ट. सो अगेन यांचा आवाज किती भारदस्त असला तरी त्या कॅरेक्टरला सूटच होत नव्हता. हं, 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 सो हं. आवाजाचा संबंधच नाहीये. जसं मी मगाशी हं. ह्याच्यावरनं मला अजून ते ठामपणे कळलं, की हे क्षेत्र आवाजाचं नाहीये. बरं. हे त्याला आपण डबिंग न म्हणता कॅरेक्टर व्हॉइसिंग म्हणायला पाहिजे, असं माझं स्पष्ट तर मत आहे. मत आहे. तर आता आपण म्हणतोय की मराठी भाषेमध्ये बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपन्या पण लोकांपर्यंत इमोशनली कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात आहेत. बरोबर, बरोबर. बरोबर. हं. जे की मला वाटत नव्हतं की आधी आपण हिंदी ॲडव्हर्टाइज बघायचो. पण आता एजन्सीज ह्या जास्तीत जास्त मराठी भाषेकडे वळतात आहेत. वळतायत. बरोबर. तर त्याकरता फ्लोटिंग पॉइंट स्टुडिओ जो आहे तो काही कोर्सेस किंवा पुढे तुमचं काही एक्सपान्शनचं प्लॅन आहे की ही इंडस्ट्री ॲटलीस्ट आपण याच्यावरती जम बसवावा. हो, नक्कीच आहे. म्हणजे व्हॉईस ट्रेनिंग असेल किंवा कॅरेक्टर व्हॉइसिंग जे मी पण कॅरेक्टर व्हॉइसिंग मेंटॉरशिप प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम रन करतो. हं, हं. आणि तो असाच आहे की मेंटॉरिंगच आहे ती. बरं. म्हणजे तो कोर्स 1 महिन्याचाच असेल. पण त्याच्यानंतर कोर्स झाल्यानंतर स्टुडंट्स काय करतायत ह्याच्यावर खूप अवलंबून आहे की त्यांना पुढे किती काम मिळेल. हं, हं. कारण ते नुसतं कोर्स करून येण्यासारखी गोष्ट नाहीये. सो त्या बेसिसवर आमचं जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की आमचे पण प्रयत्न चालू आहेत, की हे फील्ड चांगलं आहे आणि ह्याच्याबद्दलची चांगली इन्फॉर्मेशन शेअर करणं किंवा पैसे किती मिळतात, किती तुम्हाला एफर्ट्स लागतात, काय करावं लागतं, कामं कुठे मिळवायची, हं, हे हं. सगळ्या गोष्टी आम्ही त्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये सांगतो. सांगतो. बरं. आणि तेच ट्रेन करतो लोकांना आणि असं अजिबात करत नाही, की आज आले हे घ्या पोर्टफोलिओ, जा तुमचं बघा. ते तसं होणारच नाही. सो माझ्याकडचे जे स्टुडंट्स 2023 मध्ये बॅचमधील लोकं त्यांना आत्ता जाऊन कुठेतरी ऑडिशन द्यायच्या लेव्हलला ते आलेत. बरं. 1.5 वर्षाच्या एफर्ट्स नंतर. हं. सो तेवढे एफर्ट्स जर तुम्ही टाकण्याची तयारी ठेवत असाल, तर आम्ही तुम्हाला मेंटॉरशिप करायला किंवा तुम्हाला गाईड करायला नक्कीच आहोत. हं, हं. आणि हे करणं गरजेचं आहे बिकॉज मला जेवढे चांगले आर्टिस्ट मिळतील, तेवढे मी जास्ती क्लायंट्सला व्हरायटी देऊ शकतो. देऊ शकतो. सो नक्कीच म्हणजे आपण हे पुढे न्यायला काही हरकत नाही. कुठले कोणीही आमच्या बरोबर आलं तरी आम्हाला हं, हं. चांगलंच आहे. कारण ते फक्त पुण्यात कॉन्सन्ट्रेट नाही करायचंय. हं, हं. बाकीच्या महाराष्ट्रात पण खूप टॅलेंट आहे. रॉ टॅलेंट आहे ते शोधणं आणि त्यांना कामं देणं. हं, 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 हं. मजा येईल म्हणजे वेगळं बरं. काहीतरी. तर कधी असं वाटलं होतं की एखाद्या शाळेसोबत आपण टाय करावं किंवा त्यांचा असा कॉल आला की आम्हाला तुमच्यासोबत ॲज अ प्रायव्हेट एजन्सी म्हणून काम करायचं आहे. असे काही एक्सपिरियन्स होते? किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली मग तुमचे ॲज अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केले. हां, असे कधी अनुभव आलेत? नाही, तसं नाही आले. कॉलेजेसकडनं आल्यात एन्क्वायरीज बरं. 1-2 की आम्हाला साउंड इंजिनिअरिंग किंवा ह्या कोर्सेस करायचेत. पण हं. त्यांची तेवढी
ते समहाऊ इन्व्हेस्टमेंट आणि त्या हां, गोष्टींच्या साधारणतः काय इन्व्हेस्टमेंट यामध्ये आपण करतोय? व्हॉइस ओव्हर आणि डबिंगला करायचं असेल तर त्याला खूप इन्व्हेस्टमेंट नाही लागत. म्हणजे शिकायचं असेल तर. बरं. बेसिक कुठला तरी लोकल स्टुडिओ असेल तरी त्याच्यात होऊ शकतं. बिकॉज तो असं काही वर्ष 2 वर्षाचा कोर्स नाहीये. मग त्याला लागतात वर्ष 2 वर्ष, पण ते तुमची एफर्ट्स आणि तुमच्या गोष्टींवर खूप डिपेंडंट डिपेंड आहे. असतं. पण साउंड इंजिनिअरिंगचा कंप्लीटली 2 ते 3 वर्षाचा डिटेल्ड कोर्स आपण ऑलरेडी डिझाइन केलाय. हं, हं. सो त्याला लागते, म्हणजे त्याला निदान एक स्टुडिओ पाहिजे, हं. तेवढं इक्विपमेंट पाहिजे. सो एखाद कोटीभर रुपयात तरी खर्च मिनिमम हे होतं. पाहिजे. ओके. आणि साधारणतः जर आपण म्हणतो की एवढी इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा पालक त्यावरती तर याचं साधारण काय मार्केट, कमर्शियल मार्केट आहे असं जर म्हटलं तर? कारण आत्ताच काही मे महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेव्ह हा एक मोठा बरोबर. इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म बरोबर. जगासमोर आणला आहे बरोबर. आणि त्या सर्व मुंबईमध्ये होणार आहे. करेक्ट. तो या क्षेत्रासाठी फार करेक्ट. डायरेक्टली रिलेटेड आहे या क्षेत्रासाठी. क्षेत्रासाठी. म्हणजे सगळं तो ऑडिओ व्हिज्युअल आणि फिल्म्स रिलेटेड, त्यामुळे सो कमर्शियल तुम्ही कसं विचारताय, म्हणजे ॲज काय चार्जेस म्हणतात जर असं होतोय तर आपण म्हणतोय ना की आपल्याला इंजिनियर झाल्यानंतर सुरुवातीला काय होईना एवढा त्याला आयटी इंडस्ट्रीमध्ये मिनिमम त्याचं वेजेस आहे. बरोबर, बरोबर. वेजेस वाईज तुम्ही म्हणाल तर एखादा आर्टिस्ट आता होतो आहे आणि तो सिलेक्ट झाला तर Correct. इंडस्ट्री काय चार्ज करतं किंवा कशा आता दोन अगेन इंजिनियर्सला वेगळं असतं आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट वेगळं असतं. वेगळं. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हे सॅलरीवर नसतात. बर. बिकॉज अगेन जसं म्हटलं तर प्रोजेक्ट बेसिसवर असतं. हम्म. आणि ते व्हॉइस सिलेक्शन ह्याच आर्टिस्टचं होईल का माहित नाही. सो मी त्यांना सॅलरीवर नाही ठेवू शकत. सो त्यांचं पर एपिसोड किंवा पर प्रोजेक्ट बेसिसवर असतं. पण एखादं चांगलं प्रोजेक्ट त्यांना मिळालं तर 1000, 1200, 800 रुपये पर एपिसोड्स त्यांना मिळू शकतात. जर एक साधारण 50 एपिसोडची सिरीज आहे तर 20-25 हजार रुपये 2 ते 3 महिन्यात त्यांना मिळू शकतात. बर. विच इज नॉट म्हणजे इट जस्टिफाईज की ते किती एफर्ट्स टाकतात. म्हणजे 20-25 दिवस जरी म्हटलं तरी त्यांना रोज स्टुडिओत नसतं यायचं. एकदा आले की ते 2-4 एपिसोड जरी केले, सो दिवसाला 2 एपिसोड जरी केले तरी 25 दिवसाचं काम आहे आपण असं म्हणू. आणि ते एपिसोड करायला 3 तास लागतात. सो 70 तासाचं काम आहे आपण असं पकडू. 70 तासाच्या कामाला 25,000 रुपये त्यांना मिळू शकतात. पण हे फक्त ओव्हर द पिरियड असतं. जसं मंथली सॅलरी येते तसं नसतं. आणि वेरॅज इंजिनियर्सला बेसिक सॅलरी तरी मुंबईत 25,000 रुपये ही मिनिमम सॅलरी असतेच. बर. अप अँड अपवर्ड्स ऑफ 30,000. सो एक लोकल स्टुडिओ जरी म्हटला पुण्यातला तरी ॲव्हरेज 20-25,000 रुपये सॅलरी तरी नक्की मिळू शकेल. बरं. आणि यामध्ये जर आपण म्हणतोय की जसं आता आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं की एखाद्या व्यक्तीला त्याचं प्रॉपर फ्लोटिंग एखादा स्टुडिओ टाकायचा आहे, ठीक आहे, कारण त्याच्याकडे काम वाढलेलं आहे राईट, किंवा तो त्यात भरपूर मेहनत करतोय, तर साधारणतः अंदाजे काय बजेट जातं? 20च्या आसपास. म्हणजे जागा स्वतःची असेल तर खूपच चांगलं आहे. स्वतःची नसेल तर म्हणजे 10 ते 15 लाख मी म्हणेन की एक बेसिक डिसेंट स्टुडिओ तुम्हाला करायला एक 15-1 लाख रुपये तरी पाहिजे बजेट. तेवढं 10 ते 15 लाख. बरं. तर त्यात त्याचा जो काही पार्ट आहे तो आपण करू शकतो, म्हणजे त्यात किती मग त्याला काही लिमिट नाही. मग तुम्ही त्याच्यात काही पण कुठल्याही टाईपचे प्रोजेक्ट करू शकता. म्हणजे बेसिक व्हॉइस ओव्हर पासून ते फिल्मचे मिक्स वगैरे पर्यंत पण त्या गोष्टी करू शकता. एक 15-20 लाख रुपये डिसेंट बजेट असलं तर मग तुमचा फुल फ्लेजेड स्टुडिओ होतो. म्हणजे इंडस्ट्री स्टँडर्ड स्टुडिओ होऊ शकतो 15-20 लाख रुपये. बरं. जेव्हा आपण ह्या इंडस्ट्रीकडे बघतो तेव्हा ॲनिमेशन इंडस्ट्री फार जोरात बूम करते आहे, गेमिंग इंडस्ट्री फार होत आहे, OTT प्लॅटफॉर्म्स येतात आहेत. तर खरंच अजूनही जेवढ्या इंडस्ट्रीने जेवढा आपण प्रोजेक्ट डिलिव्हर करतो आहे तेवढ्या स्किल मॅनपॉवर अजूनही मिळतं आहे इंडस्ट्रीला, की आहेत त्याच मॅनपॉवरती त्यांना पुन्हा प्रोजेक्ट करून घ्यावं लागतं का, तर ऑप्शन नाही आहे म्हणून असं आहे? हां, म्हणजे दोन्ही आहे मी म्हणेन. म्हणजे ते अंडा आधी का कोंबडी आधी सिच्युएशन आहे. सो डिमांड तर आहेच तेवढी, नक्कीच डिमांड नक्कीच आहे. आणि कसं होतं की एकदा मी तुमच्यावर काम करायला लागलं, रॅपो बिल्ड झाला की मी तुम्हालाच देतो. मी दुसऱ्याला पटकन काम द्यायचं हे करत नाही. त्यामुळे ते परत हेच आहे की ते सायकलमध्येच फिरत राहतं काम. ते सायकल तोडणं जमलं पाहिजे एवढंच, किंवा त्या सायकलमध्ये शिरणं जमलं पाहिजे एवढंच. बरं. सो आधी ॲडव्हर्टाईज हे आपण टीव्हीवरती बघायचो, पण आता OTT प्लॅटफॉर्म्स आले आहेत, मोबाईलपर्यंत रील्स पण आले. सो ह्या इंडस्ट्रीला बघताना लहान मुलांकरता असं काही एक सेगमेंट जो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम डेव्हलप होऊ शकतो का, म्हणजे इंडस्ट्री जर बघितली तर?
किंवा जे कारण खेळणी हा प्रकार वाढला आहे. YouTubeचे चॅनल्स भरपूर लहान बरोबर. मुलांकरता वाढलेले आहेत. बरोबर. विशेष म्हणजे एज्युटेक इंडस्ट्री पण फार पुढे जाते आहे. बरोबर. सो ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि डबिंग ह्या 2 गोष्टीला आपण कसं बघू शकतो? मी फ्रँकली या गोष्टीचा विचार नाही केलाय, पण आता तुम्ही विचारलंय तर मला असं वाटतं, की मे बी थोडंसं व्हॉइसिंग इंडस्ट्रीमध्येच त्यांचं काहीतरी म्हणजे एज्युकेशन कंपनीजला लागणारे व्हॉइस ओव्हर्स म्हणा किंवा तिथे मे बी कारण ते रिजनल लँग्वेज येतं. तिथे मे बी उपयोग होऊ शकेल. म्हणजे मी नाही असं म्हणत नाही. पण अगेन कितीपत मोठं प्रोजेक्ट आहे आणि मुलांची अवेलेबिलिटी शाळा आणि ह्या सगळ्या गोष्टी पकडता ते बघणं गरजेचं आहे. सो कारण तिथे आता मोस्टली मग प्रोफेशनल आर्टिस्टच थोडंसं मॉड्युलेट करून लहान मुलाच्या आवाजात बोलणं हे करतात, बिकॉज ते फुल टाइम अवेलेबल असतात. शाळेच्या नंतर, क्लास नंतर दिवसातनं 1-2च तास मिळत असतील, तर त्यात कॉन्टेंट होणारा डब पण खूप कमी कॉन्टेंट डब होतो. मग ते क्लायंट्सच्या डेडलाईन्स मॅनेज करणं डिफिकल्ट होऊन जातं आणि तेवढं आता मी असं नाही सांगू शकत म्हणजे नाही, मी यामध्ये का विचारलं, कारण आता माझा मुलगा शिकतो, तर आल्यानंतर आहेत ना त्याच्या प्रत्येक पेजला एक QR कोड दिलेला असतो. बरं. तो QR कोड स्कॅन केला की तुम्हाला त्या रिस्पेक्टेड ती जी कंपनी आहे, ज्यांनी ते पब्लिकेशन हाऊस आहे, ठीक आहे, त्यांनी डब केलेले ॲनिमेशन व्हिडिओवरती की आपल्याला डायव्हर्ट करतं, राईट. तर त्यामध्ये इंग्लिश भाषा असेल तर काही म्हणजे प्रश्नच नाही, राईट. पण जेव्हा तुम्ही मराठी किंवा हिंदी किंवा इतर लँग्वेजेस आहेत त्यांच्या भाषेतनं तो जो कॉन्टेंट आहे तो एक्सप्लेन करणं चांगल्या प्रकारे. सो हेही एका नवीन पर्वाची सुरुवात असू शकते असं म्हणू शकतो आपण. हो, म्हणजे इट्स अ ह्यूज अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी ही खूप मोठी आहे. म्हणजे तुम्ही जो पॉईंट काढलाय तो खूप चांगला आहे. आणि गव्हर्नमेंटच्या ज्या स्कूल्स आहेत, मे बी त्यांना आपण मराठीत शिक्षण दिलं किंवा ते रेकॉर्डेड व्हिडिओज मराठीत केले आणि ते त्यांच्या ॲक्सेंटमध्ये केले, तर ते त्याने जास्ती चांगलं रिलेट होऊ शकेल. सो स्कोप नक्कीच आहे. म्हणजे हे जर क्लिक झालं तर नथिंग लाईक इट. कारण तो व्यक्ती आता सर्वजण ऑनलाईन स्कूल, कोविड नव्हतं तेवढं ऑनलाईनचा पार्ट नव्हता. आता आपण ऑनलाईन स्कूल भरायला लागलो, ठीक आहे. आता माझा मुलगा जेव्हा म्हणतो की तुम्हाला स्कॅन करू देत का, कारण त्यामध्ये ते ॲनिमेशन येतात, ते पिक्चर येतात, व्हॉइस आर्टिस्टचे टोन्स फार, इव्हन तो सिलेक्टिव्ह त्यालाही कळतं की नाही मला याचा फार आवाज आवडतो. आता आपल्याकडे तर काही विशेष नव्हता, आपल्याला एकच गुरुजी 4थी-5वीपर्यंत शिकत होतं. पण आता असं झालं की चूज झालंय की नाही ह्या मॅडम फार गोड आवाजात बोलतात, त्यामुळे तो फार सिलेक्टिव्ह होतो. करेक्ट. तर अशा माध्यमातून पण येतात कधी इंडस्ट्री मोठी होऊ शकते. नक्कीच होऊ शकते. का नाही, म्हणजे ते तर खूप मोठं, आणि एज्युकेशन असं सेक्टर आहे त्याला मरण नाही आणि त्याच्यात टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन सारखेच चालू. सो ऑफकोर्स म्हणजे हे जर मराठीत करता आलं आपल्याला तर नथिंग लाईक इट. म्हणजे मला तर ते आवडेलच करायला. कारण की असे बरेचसे व्हिडिओज असतात, काही चॅनल्स आहेत, आता मला नाव आठवत नाही त्यांचं, की जसं पेपा पिग फार मोठं कोकोमेलन आहे वगैरे, ठीक आहे. तर त्यांचे इंग्लिश व्हर्जन्स आहेत, पण नंतर त्याचे हिंदी व्हर्जन्स पण आहेत आणि येतात, हळूहळू येतात. पण मी आता पण बघितलं ना, आता माझा मुलगा 2 वर्षाचा, सो आमच्याकडे सगळ्या गोष्टी चालू आहेत, कोकोमेलन आणि ह्या त्या गोष्टी, पण मराठी कॉन्टेंटला पेजच नाहीये. एक्झॅक्टली. आणि त्याच लकडी की काठी, पण आता हिंदीचे लकडी की काठी, नाच रे मोरा म्हणा किंवा अजून कुठले आहेत आठवत पण नाही. मी तेच म्हणतो ऍक्च्युली. म्हणजे सो मला हे सारखं वाटतं की मराठी ॲनिमेशन काहीतरी यायला पाहिजे. मी परवा एक बघितलं रामायणचं, पण त्याच्यात मराठी भाषाच खूप अस्पष्ट होती. म्हणजे मला असं झालं की तुम्ही एकतर ॲक्सेंटेड बोला, नाहीतर मग मराठी भाषा स्पष्ट बोला. तर ते पण मला वाटलं की अरे असं का टाकलं ह्यांनी. कालच मी बघत होतो, लिटरली काल, मला त्या चॅनलचं नाव नाही आठवते, पण मायथॉलॉजिकल काहीतरी स्टोरी होती, रामायण किंवा हनुमान वगैरे काहीतरी असं, आणि नव्हतं, म्हणजे स्पष्ट भाषाच नव्हती. सो मला असं झालं की अरे हे जर आपली मुलं बघत राहिली तर परत ती भाषा जर म्हणजे मुलं आपल्याकडनं शिकतात, जर आपणच ती भाषा स्पष्ट बोलत नसू तर आपली मुलं पण नाही बघणार. सो कुठेतरी ते काय कॉन्टेंट बघतोय, त्याच्यावर काय दाखवलं जातंय आणि त्यातली भाषा कशी आहे हे बघणं खूप गरजेचं. सो हे जर कॉन्टेंट त्याला 8 आणि 10 लाख व्ह्यूज असतील तर म्हणजे चुकीचं तुम्ही मराठी शिकवताय. सो चांगलं मराठी भाषेतलं पण पाहिजे गोष्टी, कारण ते म्हणजे चिटकलं आणि चिकटलं हे इतकं. आता यातला खरा शब्द कुठला आहे तुम्ही मला सांगा. चिकटलं, चिकटवरनं आलंय ना. बरोबर. आपण चिटकलं म्हणलं तरी ते
चुकीचं वाटत नाही, कारण ते एवढं आपण नॉर्मली बोलून जातो. सो हा प्रश्न आहे. सो हे चुकीचं आहे. चिटकलं इज अ रॉंग वर्ड. चिकटच पाहिजे. चिकटवरनं आलेला शब्द आहे चिकटलं. बरोबर. सो पुन्हा एकदा सो म्हणजे ते भाषा परत तेच म्हणलं, की चांगले व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, चांगले भाषा असलेले लोकांनी त्या कॉन्टेंटमध्ये व्हॉइस देणं आणि चांगली भाषा, म्हणजे हे चुकीचं आहे तर चुकीचं आहे, बरोबर आहे तर बरोबर आहे. ह्याच दृष्टीने ते केलं तर मराठी भाषा पण तेवढी स्पष्ट राहील. म्हणजे एकदा कळलं की मग तुम्ही त्याला लहेजा करा किंवा बोला पर्पजली, पण ॲटलिस्ट कॉन्फिडेंटली चुकीचं नका बोलू. तर एक ऑडिओ बुक इंडस्ट्री आणि व्हॉइस ओव्हर डबिंग इंडस्ट्री यामध्ये पुढे बघताना आपण कसं बघतो? ॲक्च्युली ऑडिओ बुक हे डबिंग म्हणजे व्हॉइस ओव्हरच्याच अंडर येतं. सो तो व्हॉइस ओव्हरचाच एक प्रकार आहे ऑडिओ बुक्स रेकॉर्ड करणं. आणि त्याचं मार्केट इज म्हणजे अपॉर्च्युनिटीज तर खूप आहेत. म्हणजे आता बरेचसे ॲप्सवर पण सगळ्या बुक कॉन्टेंट, म्हणजे परत टीव्ही स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर अल्टरनेटिव्ह काय ऑप्शन आहे? हाच ऑप्शन आहे, की ऑडिओ स्टोरीज क्रिएट करणं आणि त्यासुद्धा मराठी भाषेत असतील तर अजून चांगलं. म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी ऐकलेल्या चांगला कॉन्टेंट सबकॉन्शियस माइंडवर पडत राहिला तर त्यांनी पण डेव्हलपमेंट चांगली होऊ शकते. सो तिथे पण एक खूप मोठा स्कोप आहे, की ऑडिओ बुक समजा आपल्याला करता आल्या किंवा कोणी चांगलं इनिशिएटिव्ह घेतलं, की आपले जे हिस्ट्री आहे म्हणजे शिवाजी महाराज असतील, सावरकर, गांधी, नेहरू, व्हॉटएव्हर जी आपल्या पुस्तकातली जी काही हिस्ट्रीच्या गोष्टी आहेत किंवा इवन बाकीच्या सब्जेक्टच्या पण काही गोष्टी ज्यांना ऑडिओ बुक फॉर्ममध्ये समजा आपण कन्वर्ट केलं आणि एखादं ॲप बनवलं किंवा काय Alexaवर किंवा होम काय पॉड्सवर असतील तर ते डायरेक्ट प्ले होत राहील. सो ते पण एक इनडायरेक्ट एज्युकेशन लहान मुलांना होऊ शकतं. सो तो एक खूप मोठा चॅनल नक्कीच आहे ऑडिओ बुक जर एक्सप्लोअर केला तर. आणि परत त्याच्यात भाषा येतेच. म्हणजे बरं. कारण आता आपण बघतो आहे, की आपण सायन्सचे प्रोजेक्ट जेव्हा होतो तेव्हा आपण ते लॅबमध्ये परफॉर्म करायचो. बरोबर. राईट, ठीक आहे. नंतर त्यावरती YouTubeवरती बरेचसे टीचर्स आले ते एक्सप्लेन करतात. त्यानंतर ॲनिमेशनने फार मोठी बूम घेतली अचानक. बरोबर. आणि नंतर आता AR टेक्नॉलॉजी आलेली आहे. ते अगदी डिसेक्शन करून बॉडीमधला प्रत्येक पार्ट एक्सप्लेन करतात. ठीक आहे. पण त्याला पुन्हा एकदा लिमिटेशन्स आले. बरोबर. राईट. मी असं म्हणत नाही, की आपण सायन्सचं अगदी मराठीत कन्व्हर्ट करावं, की याला पेशी म्हणतात आणि हा मायटोकॉन्ड्रिया तर मायटोकॉन्ड्रियाच आहे. बरोबर. त्याला तुम्ही मराठीत नाव दिलं तर ते कसं ठरेल? पण इतरही अशा ज्या एज्युकेशन ट्रेंडचा पार्ट आहे, एज्युकेशनमध्ये मराठीबद्दल असे काही प्रोजेक्ट्स आलेत का द फ्लोटिंग पॉईंटकडे, की आम्हाला या प्रकारे एज्युकेशनमध्ये काम करायचं आहे आणि त्या प्रकारचं आम्हाला डबिंग हवं आहे किंवा कुठल्या प्रकारचे असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स येतात अपार्ट फ्रॉम एज्युकेशन जर म्हटलं तर? तसं माझ्याकडे तशी रिक्वायरमेंट ॲक्च्युली नाही आली, बिकॉज कसं आहे प्रत्येक स्टुडिओचा फोकस वेगळा असतो. सो माझा म्हणजे मी करू शकतो का तर डेफिनेटली करू शकतो. म्हणजे हे ई लर्निंग कॉन्टेंटमध्ये सगळ्या गोष्टी येतात. एक्झॅक्टली. म्हणजे मी ऑडिबल किंवा ह्याच्या बुक्स रेकॉर्ड केलेल्या आहेत माझ्याकडे ऑडिओ बुक्स. सो ते करू शकतो का त्याला बेसिक काय लागत नाही, त्याला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि पुस्तक एवढंच आमच्याकडे लागतं. बाकी रेकॉर्डिंग आम्ही करू शकतो, इंटिग्रेशन पण करू शकतो. पण ॲज अ पर्सन, ॲज अ फोकस माझा फोकस ई लर्निंगवर नव्हता कधी स्टुडिओ चालू केल्यापासून. माझा फोकस कायम डबिंगवरच राहिलाय. त्यामुळे माझ्याकडे सो मी त्या क्लायंट्स कधी मी त्यांना अप्रोच नाही केलं, की तुम्ही माझ्याकडे करा. पण करू नक्कीच शकतो. सो अशी काय अपॉर्च्युनिटी असेल तर आपण नक्कीच त्याला वर्क करू शकतो. पण मी ॲज अ पर्सन कधी त्या गोष्टींमध्ये म्हणजे माझ्याकडे तशी रिक्वायरमेंट नाही आलेली, बिकॉज मी स्वतःला मार्केटच तसं केलं नाही. ॲज अ ई लर्निंग रेकॉर्डिंग स्टुडिओ असं. सो यामध्ये बरेचसे सेगमेंट सुद्धा आहेत. जसं तुझं म्हटलं, की मी त्या प्रकारे मार्केट केलं नाही. करेक्ट. पण एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं, की मला या सेगमेंटला धरूनच पुढे जायचं आहे, बरोबर, तर त्याच्याकडे सुद्धा भरपूर अपॉर्च्युनिटीज. ऑफकोर्स खूप ई लर्निंगला तर खूपच अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण सगळेच मॉड्यूल्स परत म्हणजे प्रत्येक कॉर्पोरेटला लागतं, की आमचं मशीन असं वापरा, आमचं मशीन तसं वापरा, किंवा सॉफ्टवेअर्स पण आमचं हे सॉफ्टवेअर असं वापरायचं, ह्याच्यात हे असतं, त्याच्यात ते असतं. गव्हर्नमेंटचे पण काही ना काहीतरी स्कीम्स असतात जे तुम्हाला त्याचं डबिंग करावं लागतं, किंवा हे सगळे ई लर्निंग कॉन्टेंट म्हणजे भगवद्गीता असेल, मध्ये आता लॉकडाऊनमध्ये आम्ही इस्कॉनच्या सगळ्या बुक्सचं ऑडिओ बुकमध्ये कन्वर्ट केलं होतं. सो येतात तसे प्रोजेक्ट्स. म्हणजे
आणि तशी रिक्वायरमेंट पण असते. सो तशी अपॉर्च्युनिटी पण खूप आहे. सो तुम्ही एकदा त्याच्यात उतरलं की मग तुम्हाला तुमची आवड आणि तुम्हाला कशात काम करायचं हे कळत जातं. जेव्हा मी उतरलो तेव्हा मला सगळंच करायचं होतं. उद्या काही रेकॉर्डिंग करावकेवर पण कोणाला तरी रेकॉर्ड करायचं असेल तर मी हो म्हणायचो की या स्टुडिओत. कारण तेव्हा मी नवीन होतो. मग कुठला आला क्लायंट तर त्याला नाही म्हणायचं. करावके करायचं का ठीक आहे ये स्टुडिओत रेकॉर्ड. आता मी करावके वगैरे नाही करत बिकॉज मला माहिती आहे की मलाच त्याच्यात आवडत नाही मजा. ते एकतर येतात बेसूर गातात काहीतरी आणि जातात त्यामुळे पण काही स्टुडिओ जे नवीन आहेत त्यांनी करावं. सो प्रत्येक स्टुडिओजनी त्यांचं हे निश पकडलंय. सो मला माझी मराठी कॉन्टेंट डबिंगसाठी ओळख झालेली मला आवडते की माझ्याकडे मराठी कॉन्टेंट डब होतं आणि मग मी ते एक नंबर करतो. मग माझ्यासारखं कोणीच करत नाही. ह्या लेवलला मला जायला आवडतं. त्यामुळे मी तेच मराठी कॉन्टेंट डबिंग हेच माझं फोकस ठेवलं. पण ॲज अ स्टुडिओ तुम्हाला काही म्हणजे तुमच्याकडे मल्टिपल सेटअप्स असतील तर तुम्ही मल्टिपल क्लायंट्सला अप्रोच करू शकता. माझ्याकडे ऑडिओ पोस्ट प्रोडक्शन पण होतो, ऑडिओ बुक्स पण रेकॉर्ड होतात आणि सगळ्याच गोष्टी होतात. सो ते तुम्ही त्या लोकांनी पण याला स्कोप खूप आहे. म्हणजे काही पुण्यातले स्टुडिओ तिथे फक्त म्युझिक रेकॉर्डिंग होतं. तिथे बाकी काहीच होत नाही. सो कारण त्या इक्विपमेंट तसं घेतलंय, तसे माईक्स आहेत, तशी स्पेस आहे की तुम्ही म्युझिशियन्स रेकॉर्ड करू शकता. सो ते परत तुमची जागा अवेलेबल आणि तुमचा फोकस काय पुढे जाऊन तुम्हाला काय काम करायचं हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स आणि त्या गोष्टी आणि मग येणारे क्लायंट्स पण तुम्हाला तसेच येतात. सो वर्किंग प्रोफेशनल्स करता आपण फ्लोटिंग पॉईंट स्टुडिओमध्ये काही बॅचेस तुम्ही कंडक्ट केले आहेत की मंडे टू फ्रायडे आहे पण सॅटर्डे संडे काही बॅचेस तुम्ही कंडक्ट केले असेल लहान मुलांसाठी केले का? ते कसं केलं मी व्हॉइस ओव्हर्स आणि डबिंग किंवा कॅरेक्टर व्हॉइसिंग जे मी म्हटलं त्याच्या आपण बॅचेस कंडक्ट करतो आणि आपण एक होलिस्टिक अप्रोच ठेवलाय. तर तुम्हाला कॉर्पोरेट्समध्ये पण त्याचा उपयोग होतो. म्हणजे समोरच्याशी बोलायचं कसं, क्लायंटशी बोलायचं कसं, तुम्ही तुमच्या व्हॉइसला कसं ओळखू शकता. नॉर्मल कम्युनिकेशनमध्ये तुमच्या व्हॉइसचा कसा उपयोग करू शकता बेटर कम्युनिकेशनसाठी. आमचं असं पण एक ऑब्झर्वेशन आहे की डबिंग केल्यावर फोकस पण डेव्हलप होतो. ब्रीदिंगवर कंट्रोल येतो. सो ह्या खूप इंटँजिबल गोष्टी आहेत ज्या डायरेक्ट कळत नाही की अरे हा हे डबिंगमुळे असं थोडी होणार आहे. पण फोकस हा खूप महत्त्वाचा असतो डबिंगमध्ये आणि बऱ्याचशा कॉर्पोरेटची लोकं आमच्याकडे त्याच्यासाठीच येतात की आम्हाला नाही झालं याच्यात करिअर तरी ठीक आहे, पण मला एक काहीतरी वेगळं स्किल मी शिकलो किंवा शिकले आणि त्याच्यामुळे मला मजा आली. सो एक स्ट्रेस रिलिव्हिंग फॅक्टर म्हणून पण बरेच जण आमच्याकडे येतात. सो त्याच्यात पण ह्याचा उपयोग होतो. सो असं आमचा आता प्रोग्राम्स पण डेव्हलप करायचं चालू आहे की कॉर्पोरेट प्रोग्राम की आम्ही स्टुडिओच कॉर्पोरेटमध्येच स्टुडिओ घेऊन जाऊ आणि मग करा, एन्जॉय करा. तुम्ही एक कॅरेक्टर घ्या, डब करा, तुम्हाला हवं तसं डब करा. स्ट्रेस रिलीफ अगेन म्हणजे सगळ्यांमध्येच परत ते स्किलच डेव्हलप करायला पाहिजे असं काही नाही. फन एलिमेंट पण त्याच्यात आहे. बरोबर. मला आवडतो माझा आवाज जसं कराओकेवर रेकॉर्ड करायला येतात. काय ते सिंगर नसतात. पण एक आवड म्हणून, मज्जा म्हणून मी रेकॉर्ड करतो. तसं मज्जा म्हणून मी डब केलं. तर ह्याच्यात फोकस बिल्डिंग कारण लागतो फोकस डब करताना. तुम्हाला ते कॅरेक्टर बरोबर ब्रीथ करणं, कॅरेक्टरच्या डोळ्यात बघून डब करणं, तिथे फोकस खूप डेव्हलप होतं. आणि ऑफकोर्स म्हणजे मजा येते, हसणं खेळणं चालू असतं. उगाच काहीतरी फालतू शिव्या घालून डब करायचं वगैरे वगैरे ह्याच्यात स्ट्रेस रिलीव्ह होतो. सो इट इज फन. सो असा आम्ही प्रोग्राम्स डेव्हलप करतोय. सो कॉर्पोरेट्सला पण ह्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. आणि पालकांच्या काही प्रतिक्रिया जेव्हा तुमच्याकडे लहान मुलं येतात तेव्हा काय एक्सपेक्टेशन्स नाही ते खूपच मजा येते. म्हणजे त्यांना ते तर खूपच खुश झालेले आणि तो एक 3-4 दिवसाचाच आम्ही घेतला होता आणि त्यांचा फोकस हेच होता की मजा करा. आता शिकायचं बिकायचं याच्यातनं पुढे जाऊन करिअर करायचं या लेवलनी येऊच नका. हे आहे तुम्हाला काय वाटेल ते करा, मजा करा. आणि मुलांनी केली मजा त्याच्यात. सो त्यांचाही फीडबॅक खूपच चांगला होता की तुम्ही दरवर्षी करा किंवा अजून करा, परत आहेत का तुमच्या बॅचेस, हे होतच. बरं, म्हणजे समर ट्रेनिंग म्हणून जेव्हा आपण जातो त्यातला डबिंग सुद्धा एक समर ट्रेनिंग होऊ शकतं डेफिनेटली. एक त्यातला एखादा मुलगा माझ्याकडे डब पण करतो. म्हणजे लहान मुलाची रिक्वायरमेंट आली की मी त्याला बरेचदा फोन करतो की तू 2-3 प्रोजेक्ट्स केले आम्ही त्याच्याबरोबर वर्षभरात. सो आजचा पॉडकास्ट हा सर्वांना अगदी आवडलाच असेल आणि नवीन अंतरंग जे आहेत आपण या क्षेत्रातले आज निमिषसोबत डिस्कस केले. तर तुम्हालाही पुढे जर काही इन्क्वायरीज असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक आपण फ्लोटिंग पॉईंट स्टुडिओची देणारच आहोत. तर धन्यवाद निमिष, आज आमच्यासोबत एवढ्या सुंदर क्षेत्राबद्दल बोलल्याबद्दल. थँक्यू. सो तुमचे आभार. थँक्यू.